आपल्याला जे असतं ते आनंदाने स्वीकारणं, ह्याच्यात मला खूप गंमत वाटते आणि खूप छान वाटतं की आपण ते जर स्वीकारून टाकलं ना तर त्याचं आपल्याला काही अडचण येत नाही. आणि त्याच्यामुळे मला फिट्स तर रेग्युलर येतच होत्या, पण हा आनंद त्याचा मी जो होता ना माझ्यामध्ये, त्याचा मला खूप फायदा झाला. फिट, अपस्मार अशा व्याधीतून ज्यांनी स्वतःला सकारात्मक दृष्टीने पुढे वाटचाल करत ठेवले, तसे इतरांना मार्गदर्शन करत आहेत अशा सौ यशोदा वाकणकर यांचा संवेदना फाउंडेशन ग्रुप आहे. यांनी या आजाराबद्दल आज सर्वांना मार्गदर्शन केले व याच्याशी कसा आपण सकारात्मक दृष्टिकोनातून लढा द्यायचा त्याचा हा भाग आपल्यासाठी. काहीतरी क्षेत्र निवडून त्याचे पुष्कळ नंतर भरीव त्यांनी काम केलेलं आहे, तर ते जाणून घ्यायला तर आपल्याला खूपच आवडेल. आणि सहजी माणसांचा एपिलेप्सी म्हणजे फिट येणाऱ्या लोकांशी संबंध येत नाही. माझ्या म्हणजे त्याचे किती गंभीर परिणाम असू शकतात हे आमच्या घरात मी बघितलेलं आहे. माझ्या सुनेच्या वडिलांना फीट यायच्या आणि घरात कोणी नसताना त्यांना फीट आली आणि गादीवरती का उंचीवरती ते पालथे पडले आणि ते गुदमरल्यामुळे गेले. आणि हे ज्या वेळेला उशिराने कोणीतरी घरी आलं त्यावेळेला त्यांना कळलं हे असं काहीतरी झालेलं आहे म्हणून. तर हा विषय इतका आपल्या रोजच्या ह्याच्या बाहेरचा आहे, तर त्याच्यामध्ये तिने काय काम केलेलं आहे आणि काय काय चॅलेंजेस तिला आलेले आहेत ते जाणून घेणं नक्कीच आपल्याला आवडेल. तर मी आता तिला गुड इव्हनिंग. नमस्कार. सुरू करण्यापूर्वी मी आधी परळीकर फॅमिलीचे आभार मानते की त्यांनी मला इथे बोलवलं. त्याचंसुद्धा वैशिष्ट्य असं की डॉक्टर वासुदेव परळीकर जे आहेत तर त्यांच्या अंडर मी एम ए इन क्लिनिकल सायकोलॉजी केलं होतं, तेव्हा मी त्यांच्याकडे इंटर्नशिप केली होती आणि ते अगदी असेच दिसतात या काकांसारखे. पण त्याच्यातली ही अजून गंमत असं की मी जेव्हा डॉक्टर परळीकरांकडे गेले होते आणि त्यांना म्हटलं होतं की मला इंटर्नशिप करायची तुमच्याकडे करू का, तर ते म्हणाले होते की किती योगायोगाची गोष्ट आहे, कारण माझी आई त्यांच्यापेक्षाही बऱ्यापैकी मोठी होती. तर आई सायकॅट्रिस्ट होती आणि डॉक्टर परळीकर जेव्हा सायकॅट्रिस्ट झाले तेव्हा ते पण मेंटल हॉस्पिटलमध्ये जॉईन झाले आणि माझ्या आईच्या हाताखाली तयार झाले. तर ते म्हणाले की मी तुझ्या आईकडून जे शिकलो ते तुला देतो. तर हे मला इतकं भावलं. त्यातही जेव्हा स्वतःचे आईवडील आपल्याला सोडून गेले असतात तेव्हा त्यांचं आपल्याला खूप हे असतं की त्यांनी शिकवलेलं काहीतरी असं आपल्यापर्यंत येणं. तर त्यामुळे मला तेव्हाही खूप छान वाटलं होतं. म्हणून मला आज परळीकर फॅमिलीनी बोलवलं हे खूप छान वाटलं. आणि त्याच्यात ह्या फॅमिलीबद्दल पण मी ऐकून होतेच की जसं बाबांनाही तुम्ही पूर्वी इथे बोलवलं होतं, तर ते पण आपण परत एक चक्र म्हणू. आणि मला फॉर्मल बोलता येत नाही, त्यामुळे मी काही प्रेझेंटेशन करत नाही की काही फॉर्मल बोलत बसत नाही. तर लोक मी नेहमी म्हणते की तुम्ही कोणाच्या पोटी जन्माला येता हे काही तुमच्या हाती नसतं आणि त्यात काही तुमचं कर्तृत्व नसतं. त्यामुळे अनिल आणि सुनंदा होतं त्यांच्या पोटी जन्माला आलं याच्यात माझं मुळीच कर्तृत्व नाही. आणि फक्त मी एक म्हणेन की मी त्यांच्या घरी जन्माला आली याचं मला खूप छान वाटलं आणि खूप छान आईबाबा मिळाले आणि त्यांनी खूप छान वाढवलं. हे मात्र मी नक्की म्हणेन खूप प्रेम मिळालं आणि दॅट्स हाऊ इट इज. आणि तर त्याच्यामुळे त्यांच्या क्षणोक्षणी प्रेम मिळत गेलं, क्षणोक्षणी मार्गदर्शन मिळत गेलं. मार्गदर्शन म्हणजे काय असं बसून तू असं कर असं नसतं, पण इनडायरेक्टली मिळत जातं जे त्यांच्या वागण्यात असतं, त्यांच्या लिखाणात असतं, त्यांच्या रोजच्या ह्याच्यात असतं, ते तुम्हा मुलींना मिळत जातं. आणि जसं आता ह्या म्हणाल्या तसं की बाबांनी संगोपन एक लेख लिहिला होता, तेव्हा त्याच्यात त्यांनी नेहमी मग मुक्ता आणि यशो असे उल्लेख केले होते आणि त्यात त्यांनी त्या संगोपनाबद्दल वगैरे पण लिहिलं होतं. तर ते सगळं संगोपन त्या काळी इतकं युनिक होतं की आता खूप त्या मनाने कॉमन असतं, पण मी आता 50शी पार केली आहे, त्यामुळे 50 वर्षापूर्वी असं संगोपन मिळणं, ए बाबा म्हणण्यापासून सगळं, तर हे खूप युनिक होतं आणि ते मला खूप छान वाटतं. आणि म्युन्सिपल शाळेत नाव घालण्यापासून हो अगदी मोठं वाटलं काम. तर मी कॉर्पोरेशनच्या शाळेत शिकले याचा मला सार्थ अभिमान आहे. याचं कारण असं की मी खराखुरा समाज पाहिला की मी आणि ताई आम्ही शाळेत जायचो जेव्हा, तेव्हा आमच्या शेजारच्या बसलेल्या ज्या मैत्रिणी असायच्या तर आमच्या सगळ्या मैत्रिणी झोपडपट्टीत राहणाऱ्या होत्या.
आजही आमची त्यांच्याशी मैत्री आहे आणि कॉन्टॅक्ट आहे. तर माझी नीतू म्हणून जी मैत्रीण होती, तर मी 1ली, 2री, 3री ज्या शाळेत होते येरोडाच्या कॉर्पोरेशनच्या शाळेत, तर शाळेतून घरी गेल्यावर तिला भांडी घासावी लागायची. तर मी कधी कधी शाळेतून परस्पर तिच्याबरोबर तिच्या घरी जायचं झोपडपट्टीतल्या. तर मी गंमत म्हणून तिला भांडी घासायला मदत करायचे, कारण मला पाण्यात खेळायला खूप आवडायचं आणि त्यामुळे घरी पण मी आईला म्हणायचे मला घासू देत ना भांडी असं. तर ते मी नेहमी पाहिलं. शिवाय त्यांच्याकडे आम्हाला काही खायला तिच्या आईला वाटायचं डॉक्टरांची मुलगी आली आहे, काहीतरी खायला द्यायला पाहिजे. तर त्यांच्याकडे ॲल्युमिनियमची ताटं होती. तर मला खायला द्यायला ती शेजाऱ्यांकडनं स्टीलचं ताट उसणं आणायची आणि ते पण मी आईला म्हणायचं की अगं आई असं त्यांनी केलं. आणि त्यांच्या झोपडपट्टीतल्या घरातून आमच्या घरात आल्यावर मला नेहमी वाटायचं की मी आईबाबांना म्हणायचे की आपल्या घरी दिवे आहेत आणि पंखे आहेत, हे किती मोठी गोष्ट आहे ना. तर शिवाय मी असं म्हणायचं की आपल्याकडे आपल्या संडास बाथरूम आहेत आपल्या घरातलं, की त्यांना कॉमन टॉयलेटला जावं लागतं. म्हणजे आईबाबांनी कॉर्पोरेशनच्या शाळेत घातल्याचा आम्हाला जगण्यातील अगदी छोटी छोटी व्हॅल्यू त्यामुळे समजत गेली असं मला वाटतं. नाहीतर आपण किती गृहीत धरतो ना की हे सगळं आहेच, उलट आपल्याला ह्याच्यापेक्षा चांगलं पाहिजे, ह्याच्यापेक्षा चांगलं पाहिजे असं आपण म्हणत जातो. आणि मी लहान होते तर तेव्हा मी 7 वर्षाची असताना मला एपिलेप्सीचा त्रास सुरू झाला. तर एपिलेप्सी म्हणजे फिट येणं, हे तुम्हाला माहितीच असेल की आपण फिट येऊन पडतात माणसं, आपण बघतो. पडतातच असं नाही, काय काय ना तिथल्या तिथं फिट येते. एपिलेप्सीचे पण खूप प्रकार असतात. तर तेव्हा असं झालं की मी 7 वर्षाची होते आणि कॉर्पोरेशनच्या शाळेतनं मी घरी आले. तर मी जेव्हा घरी आले तेव्हा आई हॉस्पिटलमध्ये कामाला गेली होती, बाबा पण नव्हता घरी. आमच्या शेजारीच सुभाष काका आणि सुमित्रा काकू राहायचे. तेव्हा दारं नेहमी उघडी असायची घराची, आपण इकडे तिकडे जायचो असेल. तर मी अशी काकूकडे गेले होते, ती काहीतरी खायला मला देत होती आणि तर तेवढ्यात मला फिट आली. तर आता मला कशी फिट आली, काय फिट आली, ऑफकोर्स मला काहीच माहिती नाही, कारण मी त्याच्यानंतर अनकॉन्शियस होते. पण माझी काकू आणि आम्हाला सांभाळणाऱ्या बाई होत्या, त्या दोघी मला घेऊन, त्यांनी रिक्षा बोलवली आणि त्या दोघी मला उचलून घेऊन खाली गेल्या आणि एक पेडियाट्रिशियनचं हॉस्पिटल होतं तिथे घेऊन गेल्या आणि मी ऑलमोस्ट 5-6 तास अनकॉन्शियस होते असं सांगितलं जातं. आणि मग लगेच आई बाबा वगैरे सगळे तिथे पोचले आणि संध्याकाळी 4च्या सुमारास मी डोळे उघडले आणि मग मला डोळे आपण जसं उघडतो आणि किलकिलं दिसायला लागतं सगळं, तसं मला आईचा चेहरा, आजीचा, बाबाचा असे दिसायला लागले आणि ते सगळे हाका मारत होते आणि मी त्यांना प्रतिसाद दिला. तर हे मी का सांगते तर आई मला नेहमी म्हणते की तू कॉन्शियस झाल्यावर तू आम्हाला ओळखलंस आणि तू नॉर्मल बोलायला लागलीस. हा आमच्यासाठी खूप महत्त्वाचा मुद्दा होता, कारण अनेक जण अशी पहिल्यांदा फिट येते आणि काही तास अनकॉन्शियस असतात, तर कधी कधी त्यांना मतिमंदच येऊ शकतं, कधी कधी ते ओळखत नाहीत, कधी कधी त्यांच्या मेंदूचा खूप लॉस झालेला असतो. फॉर्च्युनेटली माझा तसा काही लॉस झाला नव्हता, बाकी सगळं नॉर्मल होतं, फक्त फिट येणं सुरू झालं आणि त्या फिट येणं जे सुरू झालं ते रेग्युलर सुरू राहिलं. त्या काळी लगेच औषधं सुरू केली आणि आई बाबा डॉक्टर असल्यामुळे त्यांनी कुठलीही औषधं म्हणजे डॉक्टरांचा फॉलोअप नियमित ठेवला आणि सगळं केलं. पण तरीसुद्धा मला दर महिन्याला 4-5 तरी फिट्स रेग्युलर यायच्या. असा तेव्हापासून ते आत्तापर्यंत एकही महिना असा नव्हता की त्या महिन्यात मला एकही फिट नाही. तर म्हणजे मला रेग्युलर फिट्स येत होत्या. तर फिट्स म्हणजे मला कॉम्प्लेक्स पार्शियल सिजर यायच्या, त्यामुळे मी अगदी खाली पडून तोंडातनं फेस यायचा तशा नाही यायच्या. असं तिथल्या तिथे आपण अनकॉन्शियस होतो आणि कधी कधी काही बरळतो, भाषेवरचा आपला कंट्रोल जातो किंवा एक हात हलतो, एक तोंड वाकडं होतं, असं इकडे तिकडे होतं. तर त्या प्रकारच्या मला फिट्स असायच्या आणि मी खूप त्या प्रकारची अनकॉन्शियस व्हायचे आणि मग त्या मला कॉन्शियस राहायला एक थोडा वेळ जायचा आहे. पण मग मी ते कॉन्शियस राहायला खूप दमलेली असायचे. मग मी आईबाबा मला झोपवायचे घरी की झोप थोडा वेळ. आणि मग मी जरी आईबाबांनी माझ्या शाळेतही सांगून ठेवलं होतं की हिला जरी त्रास झाला तरी आम्हाला फोन करून काही बोलवून घेऊ नका, तिला बेंचवर डोकं ठेवून ती 10 मिनटं झोपली तरी चालेल, पण लगेच तिला तिथेच असू दे. म्हणजे हे मला खूप युनिक वाटतं, कारण आत्ताच्या काळात आईवडील असं नाही करत. हे आईबाबांनी त्या काळी केलं, खूप छान झालं की त्यांनी मला शाळेत घातलं तर प्रत्येक शिक्षकाशी त्या जाऊन बोलल्या होत्या, अगदी मुख्याध्यापकांशी जाऊन बोलल्या होत्या आणि सांगितलं होतं की जर हिला असा असा त्रास आहे. त्यांनी खूप नॉर्मलाइज केलं होतं ते
जेव्हा आजकालचे पालक सांगत नाहीत शाळेत तेव्हा उलट खूप त्याचा भाऊ होतो की का सांगितलं नव्हतं तुम्ही, सांगायला हवं होतं मुलाला त्रास येतो. तर त्याच्यामुळे आईबाबांनी सांगितलं होतं याचा मला खूप फायदा झाला. आणि मी सुद्धा त्याचा खूप त्या काळी सुद्धा अवेअरनेस प्रोग्राम करायचे काइंड ऑफ. म्हणजे मी वर्गात उभं राहून सांगायचे की मला असा असा त्रास आहे आणि खूप आनंदाने सांगायचे. आणि तेव्हा पण मी तो अवेअरनेस प्रोग्राम करायचे की एपिलेप्सीची फिट आल्यावर काय करावं आणि काय करू नये हे मी खूप आनंदाने सांगायचे. आणि मला त्या काळी सकाळी आणि रात्री गोळी घ्यावी लागायची. तर आता आजकालची मुलं ते खूप त्याचं हे करतात की हे काय मागे लागलं आहे की रोज काय गोळी घ्यावी लागते. पण मी उलट त्याची खूप हुशारकी मारली. मी उलट माझ्या ताईला चिडवायचे की टूक टूक तुला नाही गोळी मला आहे गोळी. तर म्हणून आपल्याला जे असतं ते आनंदाने स्वीकारणं ह्याच्यात मला खूप गंमत वाटते आणि खूप छान वाटतं की आपण ते जर स्वीकारून टाकलं ना तर त्याचा आपल्याला काही अडचण येत नाही. आणि त्याच्यामुळे मला फिट्स तर रेग्युलर येतच होत्या, पण हा आनंद त्याचा मी जो होता ना माझ्यामध्ये त्याचा मला खूप फायदा झाला. माझी आई पण अशीच आनंदी होती. तर ती पण असं मला म्हणायची की तुला समजा महिन्यातनं 1 फीट आली आणि 2 फीटच्या मध्ये जर 29 दिवस आहेत तर ते 29 दिवस तुझे ते तू सेलिब्रेट करू आणि ते तू छान जग. तर हे मला खूप छान वाटायचं की आपले दिवस आहेत ते आपण छान जगायचे. मग इतर लोक उलट खूप हे करायचे की बापरे हिच्या नशिबी काय आलंय काय, आई बाबाचं कसलं नशीब आणि कसलं काय, जे आहे ते आहे ती छान राहते ना मग अजून काय पाहिजे. तर हे सगळं घडत जात होतं. आणि त्यात मी लहानपणे असूनही मी गाण्याचा क्लास लावला होता. मी सायकलनी शाळेत जायचे. माझ्याबरोबर माझी सायकलनी जाणारी मैत्रीण असायची. आम्ही दोघी एकत्र जायचो. मला कधी कधी सायकल चालवता चालवता सुद्धा फीट यायची, तरीसुद्धा आईबाबांनी माझी सायकलिंग थांबवलं नाही कारण मला सायकल खूप प्रिय होती. मग ती मैत्रीण माझ्या सायकलचा ब्रेक दाबून थांबवायची. आम्ही दोघी उतरायचो, 10 मिनटं थांबवायचो. मी नॉर्मल झालं की परत सायकलने शाळेत. तर असं नॉर्मलाइज केल्यामुळे मी खूप छान माझं लहानपण आठवलं की ते मला छानच आठवतं. त्यात त्या फिट्स नाही आठवत, त्याच्या मधला काळ छान होता तो जास्त आठवतो. नंतर मी कॉलेजमध्ये गेल्यावर माझा आजार खूप वाढला, अजूनच वाढत गेल्या माझ्या फिट्स. पण मग मी सायकल चालवणं थांबवलं, बसनी किंवा रिक्षानी वगैरे जायला लागले कॉलेजमध्ये. आणि तरीसुद्धा शिक्षण पूर्ण केलं. तेव्हा मी एका एपिलेप्सीच्या कॉन्फरन्सला गेले होते, ठाण्याला भरली होती. आणि तेव्हा मला कळलं की आपले आईबाबा युनिक आहेत. कारण आपण आपल्या आईवडिलांना गृहीतच धरत असतो, ते काय ते नॉर्मलच करतात आपल्याला वाटत असतं. पण मी इतर पेशंट काइंड ऑफ पेशंट म्हणजे एपिलेप्सी मित्र बघायला लागले. तेव्हा मला कळलं की त्यांच्या आईवडिलांनी तर त्यांना 10वी नंतर कुठे कॉलेजलाच घातलं नाही आहे, काही तर त्यांना 4थी नंतर काढूनच टाकलं आहे शाळेतनं, घरीच बसून आहेत. आणि असं मला कितीतरी जणं त्या कॉन्फरन्समध्ये भेटले. तेव्हा मला कळलं की आपल्या आईबाबांनी खूप आपल्याला ते चांगलं वाढवत आहेत आणि सगळं करू देत आहेत. हे मला खूप तेव्हा छान वाटलं. आणि नंतर आईने एक सांगितलेली गोष्ट मला खूप महत्त्वाची वाटते की ती म्हणायची की तुझा कॉन्फिडन्स महत्त्वाचा आहे, म्हणजे आत्मविश्वास महत्त्वाचा आहे. तू जितक्या आत्मविश्वासाने स्वतःबद्दल सांगशील तितकाच समाज तुझ्याकडे चांगल्या तऱ्हेने बघेल. तू जर कॉन्फिडंटली सगळ्यांना सांगत राहिलीस की मला एपिलेप्सी आहे तर दुसरं कोणी तुला त्याचा त्रास नाही देणार. तर कॉन्फिडन्स मला तो खूप उपयोगी पडला. आणि आई म्हणायची, आईचं एक वाक्य मला खूप नेहमी आठवतं की तुम्हाला आलेलं संकट हे तुम्ही एक संधी समजा आणि त्या संधीचं सोनं करून दाखवा. तसंच मला वाटतं की त्याला मी संकट न समजता संधी समजले माझ्या एपिलेप्सीला. आणि त्या एपिलेप्सीशी मैत्री करून मी त्याच्या सहित जगत राहिले, म्हणून ते कुठे मला संकट वाटलं नाही. तर कॉलेजनंतर माझ्या फिट्स खूप वाढल्या होत्या, पण आईने सांगितलेला तो कॉन्फिडन्स होता आणि जो आनंदी हे होता, त्यामुळे माझा मित्रपरिवार भरपूर होता आणि ते सगळे माझी खूप काळजी घ्यायचे. त्याच ह्याच्यात मला पराग भेटला, माझा नवरा पराग. तर त्यांनी मला तेव्हा प्रपोज केलं. तर मी त्याला म्हटलं की तुला माहिती आहे ना मला एपिलेप्सी आणि मला दर महिन्याला ऑलमोस्ट 10-12 त्रास होतो, तरी तू मला प्रपोज करतोयस का? तर तो म्हणाला हो मला माहिती आहे तुला एपिलेप्सी आहे, त्यात काय. तर मी म्हणाले नाही तू विचार कर तरी, कारण लग्न ही एक मोठी गोष्ट आहे. तर तो म्हणाला नाही नाही मी ठरवलं आहे की तुझ्याशीच लग्न करायचं. म्हटलं बरं बाबा. मग तो म्हणला की तुला समजा लग्नानंतर त्रास सुरू झाला असता, तुला आत्ता समजा काही त्रास नसता आणि लग्नानंतर सुरू झाला असता तर आपण काय केलं असतं, आपण डॉक्टरकडे गेलो असतो, आपण ट्रीटमेंट घेतली असती, याच्यावर काय काय करता येतं ते बघितलं असतं. तर तसंच आहे असं. तर
मला खूप छान वाटलं की असा सहचर मिळणं याचं, आणि त्यांनी खरोखर त्याचा शब्द पाळला. आता विचार करताना असं वाटतं की ही पण खूप युनिक गोष्ट होती की असं त्यांनी प्रपोज करणं आणि असं हे मिळणं. कारण तो पण खूप स्वतंत्र वाढला होता की कुठले असे हेच विचार पाहिजे, तसंच पाहिजे, असंच पाहिजे, असं नव्हतं त्याचं. तो पण खूप मोकळेपणाने वाढला असल्यामुळे त्याला असं त्याचे विचार होते. आणि यांनी त्यांनी प्रपोज केल्यामुळे तो पाया असल्यामुळे तो आम्हाला आयुष्यभर उपयोगी पडला. म्हणजे अजूनही आमच्यात ती एकमेकांना देण्याची स्पेस किंवा एकमेकांच्या मतांचा आदर करणं आणि सतत प्रेम असणं, यांनी आमच्या ह्याच्यात संसार सुरू झाल्यामुळे त्याचं आम्हाला अजूनही खूप छान वाटतं की ती स्पेस असलेलं प्रेम आहे आणि ते एकमेकांचा आदर करणारं प्रेम आहे. तर आणि परागनी त्याचा शब्द खरा केला की त्यांनी नंतर अजून तो शोधून काढायला लागला की तुझ्या एपिलेप्सीसाठी अजून काय ट्रीटमेंट घेता येईल, अजून आपल्याला काय करता येईल, हे तो नेहमी नेटवर बघायचा आणि करायचा. तर मी परागबरोबर आम्ही युरोपमध्ये गेलो होतो त्याच्या कामासाठी, आणि तिथे माझा खूप मोठा ॲक्सिडेंट झाला. तर मी स्वयंपाक करत होते आणि मला किचनमध्ये एक दिवस फिट आली. तर तेव्हा हॉटप्लेट होता, त्या युरोपमध्ये हॉटप्लेट असायचे. तर माझा हा उजवा हात त्या हॉटप्लेटवर पडला असा, आणि तो असं दोन्ही बाजूनी पूर्ण भाजून गेला. आणि खरं तर तेव्हा पराग स्वयंपाक करत होता, कारण मला त्रास होत होता म्हणून तो म्हटला तू नको स्वयंपाक करू, मी करतो. तो करत होता, पण तेव्हा घराची बेल वाजली म्हणून तो दार उघडायला गेला. तर तेवढ्यात मला तिथे फिट आली आणि मी त्या हॉटप्लेटवर पडले. आणि त्याच्यात असलेली भांडी पण सगळी, असं माझा हात हलतो त्यांनी, गरम भांडी हल्ली वगैरे वगैरे. मग मला लगेच ॲडमिट करावं लागलं आणि माझी प्लास्टिक सर्जरी झाली युरोपमध्ये असताना, आणि 1 महिना मी हॉस्पिटलमध्ये होते वगैरे. तर हे सगळं जरी मी एका वाक्यात अगदी साधं सांगत असले तरी त्याच्यामागे खूप वेदना असतात, खूप सफरिंग असतं आणि तुम्ही खूप त्रास तुम्हाला झालेला असतो. पण तरीसुद्धा ते सगळं करून तिथला 1 महिना पूर्ण करून आम्ही युरोपचा गाशा गुंडाळून भारतात आलो. आणि आम्हाला असं वाटायला लागलं की यासाठी आता काहीतरी यातनं बाहेर येणं गरजेचं आहे एपिलेप्सीतून. तेव्हाच आम्हाला एपिलेप्सी सर्जरी होतात याबद्दल कळलं. तेव्हा पुण्यात नाही व्हायच्या, तेव्हा फक्त त्रिवेंद्रमला व्हायच्या. तर मग त्यांची अपॉइंटमेंट घेतली परागनी आणि आम्ही दोघं त्रिवेंद्रमला गेलो, पराग आणि मी. आधी खूप टेस्ट केल्या आणि मग त्यातनं कळलं की माझी सर्जरी होऊ शकेल. तर तसं 2003च्या जुलै महिन्यात माझी ब्रेन सर्जरी झाली त्रिवेंद्रममध्ये. आणि जसं मी म्हणलं की असा एकही महिना नव्हता की मला फिट नाही आली असा. तर ती सर्जरी झाली आणि मी जादूची कांडी फिरवल्यासारखी बरीच झाले एकदम. तर असं झालं की आता फिट्सच नाही. आणि मला एवढा आनंद झाला की अरे आता काय हे वेगळंच आयुष्य सुरू झालेलं दिसतंय की फिट्सच नाही. तर तो प्रत्येक दिवस जायचा आणि मग मला असं वाटलं अरे आजचा अख्खा दिवस गेला, काही त्रास नाही, आजचा अख्खा दिवस गेला, काही त्रास नाही. नंतर ते काउंटिंगसुद्धा बंद झालं. तो 1 महिना गेला, 2 महिने गेले, 1 वर्ष झालं. आणि 1 वर्ष झालं आपल्याला एकही फिट नाही. लहानपणानंतर आलेलं हे असं वर्ष असतं की ज्यात तुम्हाला एकही फिट नाही. हे किती मोलाचं असतं. जो त्रास ज्या माणसाला असतो त्यालाच ते समजू शकतं की आपल्याला थोडासा जरी त्रास असेल त्यातनं बरं झाल्यावर किती बरं वाटतं की एक नवीन जन्म मिळाला, आता आपल्याला कसली भीती नाही. हे इतकं छान वाटत होतं. खरं तर माझ्या सर्जरीला 1-2 महिनेच झाले होते आणि एकदा मी खिडकीत बसले होते आणि मी विचार करत होते की आता मी किती सुखी आहे. तर आता हे आठवून हसू येतं स्वतःचं की सुखाची व्याख्या काही अशी नसते असं आपल्याला कळतं. पण तेव्हा ते वेगळ्या तऱ्हेने सुख डोळ्यापुढे होतं की आता मी किती सुखी आहे की आता फिट्स नाही येणार. तर तेव्हा मला काही लहान मित्र खाली खेळताना दिसले आणि मला आठवलं की अरे या मुलाला पण फिट येते. मग मला आठवत गेलं की आपल्या ओळखीच्या अमक्याला पण फिट येते, तमक्याला पण फिट येते. मग मी असा विचार केला की मग आपण सुखी कसं म्हणतोय स्वतःला, की ह्या सगळ्यात आपण सुख कशाला तोलायचं आहे. जर या सगळ्यांना त्रास आहे तर यासाठी काहीतरी करणं गरजेचं आहे, यासाठी आपण हालचाल करणं गरजेचं आहे. अँड दॅट वॉज द टर्निंग पॉईंट इन माय लाईफ. आणि मी ठरवलं की ह्याच्यापुढे एपिलेप्सीसाठीच काम करायचं. आणि मग मी तसंच सुरू केलं. ते वेळच लागलं अचानक. मी बाबाला सांगितलं, परागला सांगितलं की मला आता एपिलेप्सीसाठीच काम करायचं आहे. त्यांचा पूर्ण पाठिंबा होता, कारण घरी सामाजिक कामाचं बॅकग्राऊंड असल्यामुळे एखादी संस्था कशी सुरू करायची किंवा एखादा वेड लागल्यावर ते कसं वेड फॉलो करायचं हे पण मी बाबाचं नेहमी बघायचेच, कारण बाबाला पण अशी वेडं लागायची आणि तो ती फॉलो करायचा. आम्ही सगळे हसायचो
तसंच तो पण मला हसला, लागलंय ना वेळ मग फॉलो कर. मी म्हटलं हो करते आता. तर मग मी विचार करायला लागले की काय करता येईल आपल्याला असं सुरू करायचं आहे. तर मी पुण्यातल्या डॉक्टरांना जाऊन भेटले, वेगवेगळ्या डॉक्टर परळीकरांना पण, आणि तिथं न्यूरोलॉजिस्टना जाऊन भेटले. आणि ते सगळे म्हणायचे की हो कर काम, तू सुरू कर, आम्ही आहोत मदतीला वगैरे. आणि मग मी ठरवलं की करायचं. पहिली सपोर्ट ग्रुप मीटिंग घ्यायची, तर ती इथल्याच कर्नाटक हायस्कूलमधला मी हॉल बुक केला आणि पेपरमध्ये लेख लिहिला की असं अमक्या दिवशी अशी एपिलेप्सी सपोर्ट ग्रुप मीटिंग होईल. तर घरून निघताना मला बाबा म्हणत होता की एक माणूस जरी आला तरी मीटिंग होऊ शकते, कारण तू आणि तो एक माणूस तुम्ही बोलता, तरी तू अनसक्सेसफुल समजू नको, ती मीटिंग झाली असं समज. पण तरी 30 माणसं आली पहिल्याच मीटिंगला, कारण हा विषय इतका अनटच्ड आहे. आणि तेव्हा तर कधीही या विषयावर लेख पण यायचे नाहीत, काही नसायचं, कुठलाही सपोर्ट ग्रुप नव्हता. त्यामुळे असं त्या पहिल्या मीटिंगला सुद्धा 30 जण आले. ते सगळं वेगवेगळ्या स्तरातले होते, की कुणी झोपडपट्टीतनं आलेलं, तर कुणी चांगल्या घरातनं आलेलं. सगळ्यांच्या डोळ्यापुढे एकच मुद्दा होता की एपिलेप्सी, की काय करायचं आपण याच्यासाठी. मी त्या सगळ्यांना म्हटलं आपण सगळे मिळून ग्रुप चालवणार आहोत. मलाही माहीत नाही आपण पुढे काय करायचं, पण आपला सपोर्ट ग्रुप आहे. सपोर्ट ग्रुप ही कन्सेप्ट अशी असते की जी अल्कोहोलिक अनॉनिमसपासून सुरू झाली, की एकाच व्याधीतून जाणारे लोक आपण एकत्र येतो आणि आपण गप्पा मारतो. गप्पा मारतो म्हणजे काय करतं, आपल्या व्याधीबद्दल बोलायला आपल्याला कुठे स्पेस नसते. आपण जर कुठल्या शेजाऱ्यांकडे जाऊन काय आपल्या एपिलेप्सीबद्दल सांगायला लागलो, त्यांना वाटेल काय गारणं लागती आहे ही बाई, काय सांगते आहे स्वतःच्या आजाराबद्दल आपलं, किंवा नातेवाईकांना सांगायला गेलो तरी ते समजू शकतीलच असं नाही. पण आपल्याला अशी स्पेस हवी असते की आपल्या व्याधीविषयी बोलायला, पण जी माणसं समजू शकतील अशांसमोर बोलायला, तो म्हणजे सपोर्ट ग्रुप. तर तशी ही कन्सेप्ट होती की एपिलेप्सी असलेले सगळे आम्ही एकत्र आलो होतो. त्यामुळे प्रत्येकजण आपलं शेअरिंग करू शकत होता, ताठ मानेने स्वतःच्या एपिलेप्सीबद्दल सांगू शकत होता आणि त्याला समजून घेणारे सगळे होते. त्यातही एखाद्या माणसामध्ये खूप निगेटिव्हिटी दिसली तर इतर लोक त्याला मदत करत होते की अरे असं नाही, तू बरं होशील, डॉक्टरकडे जा, ट्रीटमेंट घे, आम्ही आहोत ना. हे दुसऱ्यांनी सांगणं एवढंच हे फार महत्त्वाचं असतं. किंवा काही लोक तर ट्रीटमेंटसुद्धा घेत नव्हती. काही लोक ट्रीटमेंट घेत असूनही त्यांच्यात खूप निगेटिव्हिटी होती, म्हणून जो त्यांना फिट्स यायच्या. काही पेरेंट्स म्हणजे त्यांनी पालकत्व तर सगळ्याच ह्याच्या बाबतीत महत्त्वाचं असतं. असे सगळे माणसं आम्हाला भेटत होती आणि त्यातनं ते विषय येत होते आणि त्या विषयाच्या आम्ही मीटिंग्स घेत होतो. त्यातूनच आमचा ग्रुप घडत गेला. त्या पहिल्या मीटिंगमध्ये मी सांगितल्यामुळे की आपण सगळे मिळून ग्रुप चालवू, 6 पालक असे पुढे आले तेव्हाच की आपण सगळे मिळून चालवू, आणि अजूनही ते माझ्याबरोबर आहेत, अजूनही आम्ही सगळे मिळून ग्रुप चालवतो. तर असं गट जमणं हे फार महत्त्वाचं असतं की आपण सगळे मिळून चालवू. त्यामुळे त्या गटाला एक अर्थ येत गेला. आम्ही मुद्दाम त्याचं नाव मी संवेदना फाउंडेशन ठेवलं. लोक मी विपश्यना करते, तर मी विपश्यना करत, तुमच्यापैकी अनेकांना माहितीच असेल विपश्यनाबद्दल, ते ध्यान असतं. तर विपश्यना करत असल्यामुळे मला जेव्हा एपिलेप्सीचा त्रास होता तेव्हासुद्धा मी विपश्यनेच्या शिबिराला जायचे. एकदा मी विपश्यनेच्या शिबिराला गेले असताना मी डोळे मिटून बसले असताना तेव्हा गोयंका गुरुजींची ती कॅसेट सुरू होती की तुम्हाला होणाऱ्या संवेदनांकडे तटस्थपणे पहा. ही त्यांची कॅसेट सुरू असतानाच मला अचानक एपिलेप्सीचा त्रास सुरू झाला होता. म्हणजे माझ्या घशात मुंग्या यायला लागल्या. मला नेहमी आधी घशात मुंग्या यायच्या आणि मग त्रास व्हायचा. त्या घशात मुंग्या आल्या तेव्हा मी असा विचार केला होता की जर आता गोयंका गुरुजी म्हणतात की तुम्हाला होणाऱ्या संवेदनांकडे तटस्थपणे पहा, तर मी या घशात येणाऱ्या मुंग्यांकडे पण पाहू शकते. हे सगळं अगदी फ्रॅक्शन ऑफ अ सेकंडमध्ये घडून गेलं हे विचार आणि हे. आणि मी त्या मुंग्या ऑब्झर्व करायला लागले आणि तेव्हा माझा एपिलेप्सीचा त्रास तेव्हा त्या दिवशी अचानक थांबला, मला पुढे आलाच नाही तो. तेव्हा मला कळलं की आपलं मन किती महत्त्वाचं. एपिलेप्सीचा त्रास असो किंवा कुठलाही त्रास असो, आपलं मन ताळ्यावर असणं आणि आपलं मन संयमात असणं आणि आपल्या मनाने आपण स्वतःच्या व्याधींना ऑब्झर्व करणं हे किती महत्त्वाचं हे मला माझ्या अनुभवावरनं कळलं होतं. त्यामुळेच मी बरं झाल्यावर जेव्हा गट सुरू केला तेव्हा मी त्याला संवेदना नाव दिलं. कारण मी असा विचार केला की आपण संवेदनाशील मनाने काम करणं महत्त्वाचं आहे. एखादं सोशल वर्क करायला लागलं की काही वेळा माणसानंतर असे कोल्ड बनत जातात किंवा त्यातली त्यांची संवेदनाशीलता नष्ट झाल्याचं कधी कधी आपल्याला दिसतं. तसं आपलं नाही व्हायला पाहिजे. आपली संवेदनाशीलता राहायला पाहिजे, ती टिकायला पाहिजे. आणि आपल्याकडे येणाऱ्या
एपिलेप्सी मित्रांना आपण आत्मीयतेने बघू शकलो पाहिजे, त्यांच्याशी आत्मीयतेने बोलू शकलो पाहिजे, म्हणून मी माझ्या गटाला संवेदना नाव दिलं. तर संवेदना फाउंडेशनचा आमचा गट सुरू झाला तर तेव्हा 2004 त्याची स्थापना झाली. आता त्याला ह्या महिन्यात फेब्रुवारी महिन्यात चालू, त्याला 21 वर्ष पूर्ण झाली आहेत आता. तर आता हा 21 वर्षाचा प्रवास हा काही सोपा नव्हता. अर्थातच त्याला खूप अडचणी येतात, खूप हे येतात, पण तरीही घरचा पाठिंबा असल्यामुळे बाबाचा आणि परागचा मला तो त्या मनाने सोपा गेला, किंवा सामाजिक कार्य कसं करायचं ह्याचाही उदाहरण असल्यामुळे त्या मनाने सोपा गेला. पण एक मात्र मी नक्की शिकले की सुरुवातीला आजकाल जे अनेक लोक माझ्याकडे तक्रार करतात की आम्हाला काही डोनेशन्सच मिळत नाही त्यामुळे आम्ही काही करू शकत नाही. तर मी नेहमी म्हणते की तुम्हाला एखादं काम सुरू करायचं असेल ना तर सुरुवातीला डोनेशन नसलं तरी तुम्ही सुरू करू शकता. की जसं की एखादी स्पेस असेल, स्पेस तुम्हाला वापरायची असेल, एखाद्या शाळेची जागा वापरायची असेल तर तुम्ही त्यांच्याशी बोलून, एखाद्या घरातल्यांशी बोलून तुम्ही विचारू शकता की आम्ही तुमच्या पार्किंगमध्ये जागा वापरू शकतो का, किंवा इथली तुम्हाला अशा जागा मिळतात. अशी माणसं, चांगली माणसं असतात, त्यामुळे एखादा गट सुरू करायला तुम्हाला जागा मिळतात. त्यासाठी खूप पैसा लागतो असं नाही. त्यातही तुम्ही सगळे जमून फक्त बोलणार असाल, तुम्हाला त्यासाठी सुद्धा पैसा नाही लागत. त्यामुळे अशी कामं तुम्ही करू शकता, सुरुवात तर नक्कीच करू शकता असं मला वाटतं. तशीच आमची सुरुवात झाली. आणि जेव्हा जेव्हा त्याच्यासाठी फंड्स लागत गेले तेव्हा ओळखीची माणसं जेव्हा बघायची की हे न चुकता रेग्युलर काम करतात तेव्हा ते काही ना काही मदत करायचे. त्यामुळे मला असं वाटतं की पैसा, डोनेशनचे आपोआप नंतर मिळत जातात. माणसं जेव्हा बघतात डोळ्यांनी तुमचं काम तेव्हा तुम्हाला मिळत जातात. पण तरी तुम्ही काही न थांबवता काम सुरू करत राहणं आणि काम चालू ठेवणं हे महत्त्वाचं असतं असं मला वाटतं. इथे मी एक मुद्दा नक्की सांगेन की अनेक जणांना रस्त्यात कोणाला एपिलेप्सीची फिट आली तर काय करावं आणि काय करू नये हे माहीत नसतं. पण तुमच्यापैकी अनेकांना माहीत असलं तरी मी ते इथे सांगेन, तरी मी रिपीट करेन, कारण मला असं वाटतं ते काही वाया जात नाही. कारण अजूनही रस्त्यात कुणाला फिट आली तर लोक चप्पल काढून नाकाला लावतात किंवा कुठून तरी कांदा पैदा करून तो नाकाला लावतात आणि किल्ली तोंडात खूप असतात. आता हे मागच्याच आठवड्यात झालंय की मी आणि माझा नवरा आमच्या घराच्या इथून येत होतो आणि तिथेच रस्त्यावर एका माणसाला फिट आली. आम्ही दोघं तिथपर्यंत पोहोचत होतो तोपर्यंत तिथल्या माणसांनी कांदा पैदा केला होता, किल्ली त्याच्या तोंडात टाकली होती, चप्पल त्याच्या नाकाला लावली होती. म्हणजे हे 2025 सुद्धा घडतंय. त्यामुळे ह्या अवेअरनेसची खूप गरज आहे. तर हे काहीही करायचं नाही, कांदा नाही, चप्पल नाही, किल्ली नाही, नथिंग. तर मग काय करायचं? एक तर समजा माणूस फिट येऊन खाली पडला असेल तर त्याला पहिलं कुशीवर वळवा, कारण त्याच्या तोंडातनं जो फेस येत असेल तो त्याच्या श्वासनलिकेत जायला नको. असं उपडं झोपवलं तर श्वासनलिकेत जाऊ शकतं, म्हणून कुशीवर वळवा, ते गळून जाऊ दे जी डाळ येते ती. आणि त्यांनी समजा खूप घट्ट कपडे बांधले असतील, अगदी असा स्कार्फ बांधला असेल मुलींनी, तर ते सोडा, तर थोडा वारा घाला, खिडक्या उघडा, पंखा लावा घरात असेल तर त्याला वारं लागू द्या, मोकळी हवा लागू द्या. नंतर एपिलेप्सी येत असणाऱ्या माणसाला काळजी घ्यायला 1 किंवा 2 माणसं पुरतात, 10 माणसं लागत नाही. तुम्ही 1-2 माणसं असाल तरीसुद्धा, आणि 1-2 मिनटं थांबा, ती व्यक्ती 1-2 मिनटात नॉर्मलला येईल. आणि मग तुम्ही हळू विचारा की तुला एपिलेप्सीचा त्रास आहे का, तू बरा आहेस ना. किंवा जरी त्याला फिट येत असेल तरी एक वाक्य आवर्जून बोला की मी आहे ना तुझ्याबरोबर, तू काही काळजी करू नकोस. कारण त्या व्यक्तीला ऐकू येत असतं, काहींना ऐकू येत असतं, काहींना नसतं. पण जर ऐकू येत असेल तर त्याला फायदा होईल म्हणून सांगते की मला फिट यायची आणि असं कोणी म्हणलं ना की मी आहे ना तुझ्याबरोबर, काळजी नको करू, की मला खूप बरं वाटायचं. आणि मला तसं रिलॅक्स वाटल्यामुळे सेकंड फिट नाही यायची त्याला लागून. म्हणून तुम्ही त्या माणसाला नक्की म्हणा की मी आहे तुझ्याबरोबर, तू काही काळजी करू नकोस. असं म्हणल्याने त्या व्यक्तीला बरं वाटतं. नाहीतर समजा जर मला रस्त्यात फिट आली असेल तर मला टेन्शन वाढत जातं की बापरे आता लोक कांदा आणतील, हे माझ्या डोक्यात तेव्हा नेहमी यायचं. आता ते चप्पल नाकाला लावतील, हे माझ्या डोक्यात नेहमी यायचं आणि त्या टेन्शनने मला दुसरी फिट यायची. म्हणून मी सांगते की असं म्हणा की मी आहे तुझ्याबरोबर, तू काही काळजी करू नकोस. आणि असं प्रेमाने थोडंसं जवळ घेणं जे असतं ना ते फार महत्त्वाचं असतं. तर जेव्हा मी लहान होते तेव्हा आई बाबा जवळ घ्यायचे की असं म्हणायचे की आम्ही आहोत ना, तू नको काळजी करू. आई बाबांनी असं म्हणणं तर आपण गृहीत धरतो, ते म्हणतातच. पण लग्न झाल्यावर पराग सुद्धा तसं म्हणायचा, ही यूज टू हग मी. तर मला आता ते आठवण खूप युनिक वाटतं की
की आम्ही जरी एखाद्या समारंभाला गेलो असू, लग्नाला गेलो असलो, तिथे मला त्रास झाला तरीसुद्धा तो मला जवळ घ्यायचा. लोक काय म्हणतील याचा मुळीच चिंता नाही करायचा आणि मला जवळ घेऊन म्हणायचा की मी आहे ना, तू काळजी नको करू. तर मला एवढं बरं वाटायचं की ही इज देअर. तर म्हणून या छोट्या छोट्या गोष्टी खूप महत्त्वाच्या असतात असं मला वाटतं. तर आम्ही जेव्हा आमचा ग्रुप सुरू केला तेव्हा आम्ही अशाच प्रकारचे खूप लेक्चर्स ठेवायचो, डॉक्टरांचं लेक्चर ठेवायचो, शेअरिंग ठेवायचो आणि कधी कधी तर खूप वेगवेगळे पण लेक्चर ठेवायचो की नुसतं कुठलाही आजार असो, नुसतं औषध तुम्ही डॉक्टरांकडे गेलात, औषधं सुरू केलीत की नुसतं तेवढ्याने तुम्ही बरे नाही होत. आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे आपली लाईफस्टाईल पण महत्त्वाची, आपलं जेवण पण महत्त्वाचं, आपली झोप पण महत्त्वाची, सगळंच महत्त्वाचं. मग त्यामुळे आम्ही आमच्याकडे येणाऱ्या सगळ्या एपिलेप्सी मित्रांना तेच म्हणायचो की ठीक आहे, औषधं घेतो ठीक आहे, पण वेळेवर घेतोयस का, मोबाईलवर रिकरंट अलार्म लावतोयस का, सकाळी 9 रात्री 9, किंवा घरचे आठवण करतायत का, किंवा औषधांची डबी केली आहे का, त्यात चेक करतोयस का, सकाळची गोळी घेतली, रात्रीची गोळी घेतली ना, तर डबलही घेतलं जातं, इतकं आपलं रुटीन होऊन जातं. तर ह्या सगळ्या छोट्या छोट्या गोष्टी पण खूप महत्त्वाच्या असतात. त्यामुळे जेव्हा आपण सपोर्ट ग्रुप मिटिंगला भेटतो तेव्हा ते सगळं डिस्कस होतं. अर्थातच मी हे मुद्दाम बोलते कारण हे सगळ्याच व्याधीसाठी व्हॅलिड आहे. तुम्हाला कुठलाही असेल तरीसुद्धा तुम्ही डिसिप्लिन पेशंट असणं आणि आदर्श पेशंट असणं हे फार महत्त्वाचं असतं. डॉक्टर म्हणतात सुद्धा की मी फॉलोअपला जायचे तर माझी वही असायची. मला जेव्हा एपिलेप्सीचा त्रास सुरू होता तेव्हा माझी वही होती. त्या वहीत मला त्रास होऊन गेल्यानंतर मी बरी झाल्यावर मी लिहिलेलं असायचं की किती वाजता आला त्रास, किती वाजता झाला होता, मी काही जेवले होते का नव्हते जेवले, माझ्या मनात तेव्हा काही टेन्शन होतं का नव्हतं, किंवा आदल्या दिवशी रात्री जेवले होते का नाही, हे सगळं मी लिहिलेलं असायचं. तर डॉक्टर माझं खूप कौतुक करायचे. ते म्हणायचं किती स्टार पेशंट आहेस, आणि ते इतर पेशंटनाही सांगायचं की असं करा, असं तुम्ही डायरी लिहिली पाहिजे. मग अर्थातच माझ्याकडे येणाऱ्या एपिलेप्सी मित्रांनाही मी तसंच सांगायला आले सपोर्ट ग्रुपमध्ये की आपण स्टार पेशंट बनायचं, की आपल्या आजाराशी त्याचा द्वेष न करता त्याच्याशी मैत्री करायची आणि आपल्या आजाराशी आपण छान कसं जगू शकू असं बघून त्याच्याशी छान मैत्री करायची. ती अशी मैत्री हे तर असायचंच. पण शिवाय आम्ही योगा आणि एपिलेप्सी या विषयाचं पण लेक्चर ठेवायचो नेहमी आणि प्रॅक्टिकल पण ठेवायचो की योगाने किती बरं वाटतं, म्युझिकने किती बरं वाटतं. की छोट्या छोट्या गोष्टी आहेत. तर आता हे मी का सांगते कारण अजूनही आता मी हॉस्पिटलमध्येच इथे आली डायरेक्ट. आज पण मी हॉस्पिटलमध्ये असेच पेशंट बघितले की ज्यांना एपिलेप्सीचा त्रास असतो की त्यांना औषधं सुरू केली असतात आणि ते अशी अनेक माणसं असतात जे काहीही करत नाहीत, नुसते घरी बसून असतात. तर मी म्हणते त्यांना की अहो तुम्ही योगा करायला तर काहीच हरकत नाही, फिरायला जायला काहीच हरकत नाही, तुम्ही पुण्यात एवढ्या मैफिली होतात त्याला गाण्याला जायला काही हरकत नाही, ते काही करत नसतात. तर आम्ही म्हणतो की नॉर्मल लाईफ सुरू करा. नॉर्मल लाईफ सुरू करणं किती महत्त्वाचं आहे की नाही, की तुम्हाला एक आजार आहे म्हणून तुम्ही काही न करता घरी बसायचं आहे का, तर नाही. तर हे पालकांनाही सांगावं लागतं. म्हणून आम्ही म्हणतो लेट्स एन्जॉय लाईफ. की सपोर्ट ग्रुपमध्ये आम्ही नेहमी अशा आजाराविषयीच्याच मिटिंग घेतो असं नाही. चांगला सिनेमा लागला तर चला सगळे सिनेमाला जाऊ, चांगलं नाटक लागलं चला सगळ्या नाटकाला जाऊ, सवाई असेल तर म्हणतो मी जाणार आहे तुम्ही पण या चला. की ही मजा आहे ना आयुष्यातली, सगळे मिळून करू. मग आम्ही त्यांना म्हणतो ठीक आहे तुम्हाला फीट आली तर आली, तिकडे आम्ही होत ना काळजी घ्यायला, तर लेट्स एन्जॉय. तर हे आम्ही सगळ्यांना सांगत असतो. दुसरं एक उदाहरण देते परवाचंच की आम्ही आजकाल सगळ्यांकडे स्मार्टफोन असतो. तर आम्ही आजकाल आईवडिलांना काय सांगतो की मुलाला जेव्हा फीट येते तर तुम्ही शूट करा, की एक जण काळजी घेत असेल तर दुसऱ्याने शूट करायला हरकत नाही, पण तुम्ही डॉक्टरला दाखवू शकता की एक्झॅक्टली काय हालचाल होती. म्हणजे उजवा हात हलत होता का डावा, हे काही पालक पटकन आठवून सांगू शकत नाहीत कारण ते तेव्हा तेवढं कॉन्शियस नाही राहत की उजवाच हात हलत होता का डावा, तोंड वाकडं झालं होतं का नव्हतं. तर शूट केलं तर सगळे बारकावे शूट होतात. तर म्हणून आम्ही सांगतो की फीट आल्यावर एकाने शूट करा, एकाने काळजी घ्या आणि तेव्हा डॉक्टरकडे किंवा आमच्याकडे याल तेव्हा दाखवा. म्हणजे एक्झॅक्टली कसा त्रास झाला ते आम्हाला कळेल. डॉक्टरांनाही एक्झॅक्टली लगेच डायग्नोसिस करता येतं त्या हालचालींमुळे. तर एका बाईंनी परवा अतिशय सुशिक्षित घरातल्या त्यांनी शूट केलेलं आम्हाला आणून दाखवलं. तर त्यांच्या मोठ्या मुलाला म्हणजे कॉलेजमध्ये जाणाऱ्या मुलाला फीट येत होती आणि त्या बाई त्याला त्या शूटमध्ये आम्ही पाहिलं की त्याला डोक्यावर झाडूने मारत होत्या त्याला फीट येत असताना. तर आम्ही म्हटलं अहो हे काय करताय तुम्ही. तर त्या म्हणल्या ते काय मी गेली कित्येक वर्ष मी तसंच करते, पण आम्हाला सांगितलं की फीट आल्यावर डोक्याने झाडूने मारायचं असतं. तर तेव्हा
असं मला कळायला लागलं की तो मुलगा का इतका इंट्रोवर्ट आहे, त्याला का एवढा तो काहीच बोलत नाही. म्हणजे हे सगळे घरातलं वातावरण, की घरात जर तुम्हाला झाडूनी मारतायत असं किंवा असं घरात समज आहेत तर त्या मुलाच्या मनावर साहजिकच परिणाम होणार की नाही. जर इतक्या अंधश्रद्धांसहित तुम्ही आजच्या युगात पुण्यात तुम्ही असं जगताय तर हे सगळं खूप साहजिक आहे. म्हणून काउन्सिलिंग खूप महत्त्वाचं असतं. म्हणून डॉक्टरकडे येणं किंवा सपोर्ट ग्रुपला येणं आणि ओपनली बोलणं खूप महत्त्वाचं असतं. आणि हे तर मी जस्ट एक उदाहरण दिलं. अजूनही आम्हाला शूट करतात त्यात पालक काहीही करताना दिसतात. आता अजून एक आम्ही असं पाहिलं की एका मुलीला फिट होत होती, ते झोपडपट्टीतले होते पण तरी सुद्धा घरातले आई वडील बोलतात ते पण रेकॉर्ड होतं ना की झाली का कटकट सुरू आणि काय व्याध लागली आहे मागे. आम्ही आईवडिलांना म्हटलं ठीक आहे तुम्ही हे चांगलं शूट केलं पण बरं झालं शूट केलं, त्याच्यावर आम्हाला कळलं की तुम्ही हे बोलताय. तर असं नका म्हणू, तुम्ही प्रेमाने बोला की अगं पिल्लू मी आहे ना तुझ्याबरोबर, तू काळजी नको करूस. असं म्हणणं एखाद्या आईनी, ती एखादी म्हणजे मी जरी 50 वर्षाची असली आणि आई 75 तरी माझी आई तसं बोललेली माझ्यासाठी आईच असते. त्यामुळे तुम्ही काही वयाचे असलात तरी तुम्ही आईसारखंच बोलावं ना. मग हे झाली का व्याध सुरू हे नाही ना म्हणायला पाहिजे. त्या मुलीच्या मनावर किती परिणाम होईल. तर हे अनुभव आम्हाला रेग्युलर येत असतात, अजूनही येत असतात. त्यामुळे हे सगळं मला फार महत्त्वाचं वाटतं. अजूनही एक अनुभव आम्हाला नेहमी येतो की जसं मी मगाशी म्हणलं शाळेतनं काढून टाकतात. आता मी मगाशी सांगितलं की मला कॉर्पोरेशनच्या शाळेत घातलं होतं. तर परवा मी हॉस्पिटलमध्ये ॲडमिट असलेला एक पेशंट बघत होते. तर तो म्हणजे असं मी त्याची फाईल बघत असताना की त्याचं इयर ऑफ बर्थ आणि माझं इयर ऑफ बर्थ एकच होतं. ते मला जस्ट असं दिसलं आणि मग मी त्याच्या आईशी बोलवतो तुम्ही कुठे राहता. तर ती म्हटली की गोखलेनगरमध्ये राहतो आणि तुझ्या वीरबाजी प्रभू विद्यालयात होता. तर मला मनात एकदम येऊन गेलं की मला पण त्याच कॉर्पोरेशनच्या शाळेत घातलं होतं. मग त्याची आई म्हणाली की त्याला 3रीत असताना त्रास सुरू झाला, मग मी त्याला शाळेतनं काढून टाकलं आणि त्याच्यानंतर कधी त्याला शिकवलंच नाही, तो घरीच बसून आहे पूर्ण. तर तेव्हा माझ्या मनात आलं की आपण कोणाच्या पोटी जन्माला येतो हे आपल्या हातात नसतं. पण मी पण त्याच शाळेत होते, त्याच वर्गात होते, मलाही त्याच वयात त्रास सुरू झाला, पण माझ्या आईबाबांनी मला वेगळं वाढवलं. तो त्या घरी जन्माला आला त्यामुळे तो पुढे शाळेत गेला नाही, तो त्याच्या घरीच वाढला. मी म्हणते की ठीक आहे, पण असं हे सगळे खूप हृदय प्रसंग होऊन जातात आणि त्यातनं आपण खूप शिकतो की आपण आता आपल्या परीने त्यांना काय मदत करू शकू ते करणं जास्त महत्त्वाचं असं वाटतं. आम्ही एक आमच्या सपोर्ट ग्रुपतर्फे एक खूप महत्त्वाची ॲक्टिव्हिटी चालवतो, ती म्हणजे एपिलेप्सी मॅरेज ब्युरो. तर आता ही ॲक्टिव्हिटी आम्ही का चालवतो, कारण असं जेव्हा सुरुवात केली तेव्हा आमच्याकडे काउन्सिलिंग सेंटरवर अशी माणसं यायची आणि ते विचारायचं की माझी मुलगी एक 25 वर्षाची आहे, तर तिचं आता लग्न जमवायचं आहे, तर लग्न जमवताना तिला पूर्वी एपिलेप्सी होती, ते सांगू की नको सांगू. तर आम्ही अर्थातच म्हणतो ऑफकोर्स सांगितलं पाहिजे की लग्न ही इतकी महत्त्वाची गोष्ट आहे, तर तुम्ही हाईड नाही केलं पाहिजे, काही सांगायलाच पाहिजे. तर ते म्हणायचं की नाही पण मग सांगितल्यावर काही लग्न जमत नाही, कारण त्यांनी असं अनेकदा अनुभवलेलं असतं की मुलगी जरी चांगली शिकली असली, किती सगळं चांगलं चाललं असलं तरी समजा सांगितलं की हिला लहानपणी एपिलेप्सी होता, फिट्स यायच्या, तर कुणीही ॲक्सेप्ट करत नाही, कितीही सुशिक्षित असं कोणी ॲक्सेप्ट नाही करत. कारण सगळे म्हणतात की माझ्या मुलामध्ये काही कमी आहे का, त्याला अजून 100 मुली सांगून येतील असं वाक्य बोलतील, तर त्याच्यामुळे असं कोणी ॲक्सेप्ट करत नाही. मग आम्ही अशी पण खूप उदाहरणं पाहिली की ज्यांनी सांगून लग्न केली होती, पण सांगून लग्न करतात म्हणजे काय, समजा सांगितलं असं की हिला एपिलेप्सीचा त्रास आहे पण आता कंट्रोलमध्ये, पण तिला लाईफ लॉंग गोळ्या घ्याव्या लागणार आहेत. तर मग असं झालं की त्या मुलीला लग्नानंतर सासूनी आणि नवऱ्याने गोळ्या थांबवायला लावल्या, की ते म्हणले की हे आता हे फॅड बंद कर, आता काही नाही. आणि मग साहजिकच तिला फिट्सचा त्रास झाला, मग तिला लगेच सोडून दिलं आणि ती घरी आली. तर असे मी 25पेक्षा जास्त अशा केसेस पाहिल्या की ज्यांचे सांगून केलं असूनही डिवोर्स झालेला होता असे. आणि हे फक्त मुलींच्या बाबतीत नाही, मुलांच्या बाबतीतही असं झालं होतं की आधी सांगितलं नव्हतं मुलाला एवढा त्रास आहे किंवा मुलगा काहीच कमवत नाही हे पण सांगितलं नव्हतं, मग नंतर मुलीला कळलं, मग फसवणूक, डिवोर्स, असे मी अनेक केसेस पाहिल्या. मग आम्ही सगळे विचार करायला लागलो की यासाठी काहीतरी करणं गरजेचं आहे. म्हणून आम्ही एपिलेप्सी मॅरेज ब्युरो सुरू करायचं ठरवलं की सगळ्या डॉक्टर्सना आम्ही जाऊन भेटलो आणि त्यांना आम्ही म्हटलं की
एपिलेप्सी असलेल्या व्यक्तीचं लग्न होऊ शकतं का, ते करू शकतात का, तर ऑफकोर्स करू शकतात. म्हणजे मला मनात हसू याचं, कारण माझंच उदाहरण होतं की मला एपिलेप्सी असून माझं लग्न झालं. तर तेव्हा मला परत आईबाबांचीच आठवण यायची की त्यांनी चांगलं वाढवलं म्हणून होऊ शकलं. की तुमच्यामध्ये असलेला आत्मविश्वास आणि तुम्ही तुमच्या आजाराला कसं प्रेझेंट करताय ह्याच्यावर समोरचा ते परसिव्ह करतो. तर त्याच्यामुळे आम्ही ही ॲक्टिव्हिटी सुरू करायचं ठरवलं की एपिलेप्सी मॅरेज ब्युरो. तेव्हाही मी पेपरमध्ये लेख दिला, आम्ही एक हॉल बुक केला आणि सांगितलं की एपिलेप्सी वधूवर मेळावा होणार आहे. तर आधी महाराष्ट्रभरातनं आम्हाला त्या एका दिवसात 50पेक्षा जास्त फोन आले आणि खूप लोक नाव नोंदणी करायला लागली आणि भरपूर आमच्या इथे रजिस्ट्रेशन झाली. मग काय करायचं आहे पुढे, तर मेळावा भरवायचा. म्हणून एपिलेप्सी वधूवर मेळावा आम्ही दरवर्षी भरवायला लावलो. मला आता सांगायला आनंद होतो की येत्या रविवारी म्हणजे 2 मार्चला आमचा एपिलेप्सी वधूवर मेळावा आहे पुण्यात निवाराच्या हॉलमध्ये. तर असं दरवर्षी होत असतात आता. तर मग ते मेळावे व्हायला लागले, लोक यायला लागली, त्यातून लग्न जमायला लागले. आजवर आमच्या ह्याच्यातनं 30 लग्न झाली आहेत. त्या 30पैकी ते सगळे वधूवर ऑल ऑफ देम हॅव कंट्रोल्ड एपिलेप्सी. म्हणजे एपिलेप्सीतनं बरे झालेले सगळे मुलं आणि मुली आहेत आणि त्यांची लग्न झाली आहेत आणि त्यांचं अतिशय छान चाललं आहे. तर हे छान का चाललं आहे बरं, त्याचं कारण असं की त्या दोन्ही फॅमिलीजना त्या आजाराविषयी व्यवस्थित माहिती आहे. कारण कसं असतं की कुठलाही जेव्हा म्हणतात की तुम्हाला डॉक्टर जरी म्हटलं की तुम्ही आता बरे आहात, पण डॉक्टर नेहमी म्हणतात की 99% तर आम्ही सांगू शकतो की तुम्ही बरे आहात, 1% कुणाला कधी काय होईल आपण सांगू शकत नाही. तर तसंच समजा लग्नानंतर कोणाला त्रास झाला तर दोन्ही फॅमिलीजना अतिशय व्यवस्थित माहिती असल्याने ते एकमेकांची काळजी अतिशय छान तऱ्हेने घेऊ शकतात. आणि तशा केसेस झालेल्या आहेत आमच्या इथून जी लग्न जमली आहेत, त्या कसं झालेलं आहे की त्यातला जो मुलगा आहे, एक उदाहरण देते की आमच्या इथनं लग्न झालं, त्या मुलाला लग्नानंतर एकदा फिट आली. मग ती मुलगी ती मुळीच ती अतिशय खंबीर राहिली, कारण तिला माहिती होतं एपिलेप्सी म्हणजे काय आणि त्याची कशी काळजी घ्यायची. तिने अतिशय छान त्याची काळजी घेतली, त्याला घेऊन डॉक्टरकडे गेली, सगळं केलं व्यवस्थित. आणि मग नंतर ते दोघं मला भेटायला आले सेंटरवर आणि ते म्हणाले की ताई आम्हाला हा त्रास होऊन गेला ना, एक प्रकारे बरं झालं, आम्ही दोघं अधिक जवळ आलो असं म्हणले. आणि दुसरं म्हणजे आमच्याकडे जे कपल्स असतात ना, तर ते सगळे म्हणतात की आम्ही दोघं एकमेकांना औषधं घेण्याची खूप फॉन्डली आठवण करतो आणि चिडवतो एकमेकांच्या गोळ्यांवरनं आणि डिसिप्लिन राहतो, वेळेवर झोपतो, वेळेवर उठतो, व्यायाम करतो, सगळं म्हणजे एकमेकांच्या जोडीने सगळं करतो ना आपण. तर त्याच्यामुळे हे मी जसं मगाशी म्हटलं की हे नॉर्मल कपलसाठी सुद्धा व्हॅलिड आहे, पण हे एपिलेप्सी कपल असतात त्याच्यामुळे त्यांच्यात ते अधिक दिसून येतं. आणखीन एक गोष्ट लग्न जमवण्याच्या बाबतीत की आपल्याकडे लग्न जमवताना जे टिपिकल क्रायटेरिया असतात की मुलाची उंची 2 इंच जास्तच असली पाहिजे किंवा मुलगी गोरीच पाहिजे आणि असंच पाहिजे आणि तसंच पाहिजे, शिक्षण मुलाचं जास्तच पाहिजे, मुलगा जास्तच कमवता असला पाहिजे वगैरे वगैरे वगैरे. तर आमच्या इथे लग्न जमवताना हे सगळे प्रॉब्लेम आम्हाला फेस करावे लागतात. त्यामुळे आम्ही त्यांना सांगितलं हे सगळे क्रायटेरिया तुम्ही बाजूला ठेवून मगच जमवा लग्न. की काय तुमच्या त्या रंगाशी तुम्ही लग्न करताय का मुलीच्या केसाशी लग्न करताय का त्याच्या. आणि आत्ता जरी मुलीचं शिक्षण जास्त असेल तरी सुद्धा आम्ही त्या मुलींना सांगतो की तू आधी ती फॅमिली कशी आहे ते बघ. त्याचं आता एक कपल आमच्या इथे ती मुलगी MA झालेली आहे आणि मुलगा BA झालेला आहे, पण त्याचा बिझनेस चांगला आहे. तर मग ती मुलगी म्हणली की पण ताई तो माझ्याशी कमी शिकला आहे. तर मी म्हणतो ते नको बघू, तुला ती फॅमिली आवडली आहे ना, त्या मुलाची आणि तुझी वेवलेन जमली आहे ना, ते महत्त्वाचं आहे. त्यामुळे आमच्या इथे अशी लग्नसोड खूप होतात. आणि विशेषतः आपल्याकडे असं होतं मुलाला जेव्हा एखादा त्रास असतो ना, तेव्हा आई वडील लहानपणापासून की तो जरा जास्तच लाडवलेला असतो, हे खरं आहे की आमच्याकडे येणारी खूप मुले लाडवलेली असतात एपिलेप्सीचा त्रास असणारी. आणि मुलींना उलट आई वडील सांगतात की तू खूप शिक आणि स्वतःच्या पायावर उभी राहा. त्यामुळे आमच्या इथे नाव रजिस्टर केलेली सगळी मुलं थोडी कमी शिकलेली असतात आणि सगळ्या मुली खूप जास्त शिकल्या असतात. त्यामुळे हा मुद्दा सगळ्यांनाच सांगावा लागतं की शिक्षण थोडं बाजूला ठेवा, आधी वेवलेन जुळते का बघा आणि मग लग्न. त्याच लग्न झाली आहे. त्याच्यातनं आतापर्यंत असंच झालंय की मुली जास्त शिकलेल्या आणि मुलं हे आणि इंटरकास्ट त्यातली खूप झाली आहे, कारण आम्ही ते सगळं बाजूला ठेवायला लावतो. आणि असं सुद्धा होतं की त्यांची आता मुलं सुद्धा नॉर्मल झालीत. हा प्रश्न सगळे विचारतात की हे जेनेटिक आहे का, तर नाही, हे फक्त 1% ऑफ एपिलेप्सी ह्याच्यात असं असतं की ते जेनेटिक असू शकतं. म्हणून आम्ही सांगतो की आधी एकमेकांच्या डॉक्टरना भेटा आणि मग निर्णय घ्या.
एका फॅमिलीतलं ते जेनेटिक होतं सुद्धा, पण तरी त्यांनी लग्न केलं आणि ते अडॉप्टेड अ गर्ल. तर त्याच्यामुळे असं सुद्धा तुम्ही निर्णय घेऊ शकता, असं आम्ही सगळ्यांना सांगतो. आणखीन एक आम्ही ॲक्टिव्हिटी करतो, ती खूप महत्त्वाची आहे, ते म्हणजे औषध मदत योजना, एपिलेप्सी औषध मदत योजना. आता जेव्हा तुम्हाला वर्षानुवर्ष औषधं घ्यायची असतात एपिलेप्सीची, आणि तर आता आपल्यासारख्या फॅमिलीज आपण ते अफोर्ड करू शकतो, की समजा महिन्याला 1000 रुपयाची औषधं आहेत, तर ती आपण घेतो आणि आपलं घ्याव्याच लागतात, आपण घेतो. पण मग आपल्याकडे कामवाल्या बायका असतात किंवा वॉचमन असतात किंवा कितीतरी अशी माणसं असतात की ते म्हणतात की जाऊ दे, असा जर महिन्याला 1000-2000 खर्च आहे तर मग जाऊ दे, औषधं सुरूच नको करायला, त्याच्यापेक्षा अधूनमधून फीट आलेल्या चालतील. तर असं आपल्याला वाईट वाटतं ऐकून. तर याची सुरुवात, या ॲक्टिव्हिटीची सुरुवात अशी झाली की एकदा आमच्याकडे आमच्या काउन्सिलिंग सेंटरवर एक खेड्यातला एक माणूस आला होता आणि अतिशय फाटके कपडे, खूप साधा होता, आणि तो म्हणला की त्याला जुळी मुलं आहेत, दोघं 18 वर्षाची आहेत आणि दोघांनाही एपिलेप्सी आहे, पण तो औषधं महाग असल्याने तो फक्त एकालाच ट्रीटमेंट देतोय. तर हे ऐकून मला फार वाईट वाटलं की एक बापसुद्धा असं म्हणतो. तर तो म्हणला की त्यातल्या दोघांची बुद्धी किंचित कमी आहे, पण त्यातली एकाची जरा बरी आहे, त्याला आम्ही ट्रीटमेंट देतोय, आणि ज्याची खूप कमी आहे त्याला आम्ही नाही ट्रीटमेंट देतो. तर मला खूप वाईट वाटलं हे ऐकून. मला एकटीलाच नाही, माझ्या सगळ्या कलिग्सना पण खूप वाईट वाटलं की आपण अफोर्ड करतो, पण इतर असे अनेक लोक आहेत की जे असं म्हणतात की मी नाही देत ट्रीटमेंट. मग आम्ही विचार करायला लागलो की आपण काय करू शकू. मग तेव्हा मी पेपरमध्ये पण तेव्हा पण लेख दिला की आम्ही अशी औषध मदत योजना सुरू करतोय, तर कोणी यासाठी मदत करेल का. तर माझे डोनर्स असे पुढे आले, त्यांनी मदत सुरू केली आणि त्यामुळे आम्ही लोकांना एक पार्टली औषधांची मदत सुरू केली. पण ते खूप कमी लोकांना होती, फक्त 10-15 लोकांना आम्ही औषधांची मदत करत होतो. पण हे तर पुढे जायला पाहिजे असं होत होतं. पण मग 2016पासून आम्हाला एक CSR मदत मिळायला लागली. आजकाल खूप कंपन्या CSR हेल्प करतात, तर तशी आणि ते सुद्धा आम्हाला फार एफर्ट्स नाही घ्यावे लागले. एकदा माझं भाषण होतं आणि अध्यक्षीय याच्यात स्वतः राहुल बजाज होते, त्यांनी माझं भाषण ऐकलं आणि मग मी सांगत होते आम्ही काय ॲक्टिव्हिटी करतो वगैरे. तर त्यांनी माझं भाषण ऐकल्यामुळे ते मला त्याच्यानंतर भेटले आणि ते म्हणाले की मी माझ्या माणसाला तुम्हाला कॉन्टॅक्ट करायला सांगतो आणि करतो. तशी आम्हाला बजाज कंपनीकडनं मदत सुरू झाली आणि गेली 10 वर्ष ते आम्हाला औषधांसाठी मदत करतात. तर मला सांगायला अतिशय आनंद होतो की आज सध्या आम्ही महिन्याला 210 लोकांना एपिलेप्सीच्या औषधांची मदत करतोय आणि तिथं करतोच, पण त्यांचे डायग्नोसिस असतात जसं MRI वगैरे, त्यासाठी पण मदत करतो आणि महिन्यातून एका ब्रेन सर्जरीसाठी आम्ही हेल्प करतो CSRच्या थ्रू. तर त्याच्यामुळे लोक हो की अशी जी माणसं मग ती परत येतात ना की बरा होऊन झालेला, त्यांच्या चेहऱ्यावर जो आनंद असतो तो आनंद बघून एक समाधान वाटतं की हा किती बरं झालं. म्हणजे पैशापेक्षा ते लाख मोलाचं समाधान आहे असं मला वाटतं. मी आणि माझे कलिग आम्ही ह्या सगळ्या पेशंटना हँडलिंग जे करत असतो ही सोपी गोष्ट नसते. आता 200 लोकांना मदत करतोय, त्या 200ही लोकांना आम्हाला दर महिन्याला काउन्सिलिंग करावं लागतं. तर आम्ही 6 लोकांमध्ये ते डिवाइड करून घेतलेले असतात, 35-35 जण असेल, आणि आमचे ते खूप लांब लांब राहतात, अगदी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात, दुसऱ्या राज्यांमधले पण आहेत त्यातले काही. तर मग फोन कॉल्स होतात आमचे रेग्युलर, व्हिडिओ कॉल्स होतात आजकालच्या टेक्नॉलॉजीमुळे. त्यांचं कसं चाललंय, काय चाललंय हे आम्ही सगळं बघतो आणि त्यांचं काउन्सिलिंग करतो आणि प्लस मदत करतो. तर ह्या सगळ्यामुळे म्हणजे मला आजकाल नेहमी वाटतं की त्यांना जी 1000 किंवा 2000 रुपयाची औषधं मिळतात महिन्याला, ते इतकं महत्त्वाचं असतं की आपण मल्टिप्लेक्स थिएटरमध्ये जातो तर आजकाल तिकीटं काढून ते महागड्याचे पॉपकॉर्न्स घेऊन 2-3 हजार सहज खर्च होतात. तेव्हा असं वाटतं की अरे यांना औषधं देणं किती महत्त्वाचं आहे, म्हणजे आपणही खूप जमिनीवर येतो असं वाटतं. त्यामुळे ही औषध मदत योजना सुरू करायला लागल्यापासून आणि केल्यापासून असं खरोखर लक्षात येतं की काय समाज आहे, काय गरिबी आहे, की एकही मोबाईल नसणारे अजूनही फॅमिलीज असतात. हे आमच्याकडे ती माणसं येतात तेव्हा लक्षात येतं. ते शेजाऱ्यांकडे जाऊन फोन करतात आम्हाला आणि शेजाऱ्यांचा नंबर त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर म्हणून देतात. अशा अजूनही फॅमिलीज आहेत. स्मार्टफोन नसणारे सुद्धा अजूनही असतात. तर हे सगळं खरं आम्ही बघतो. किंवा एखादं आम्ही असं बघतो की एक मागच्या महिन्यात एक लातूरच्याही पुढचं एक खेडं आहे. आमचं दर बुधवारी निवाराला काउन्सिलिंग सेंटर असतं. तर ती खेड्यातलं एक बाई, एक माता तिच्या एका तान्ह्या बाळाला घेऊन एकटी त्या STने आली होती
आणि आमच्या निवाराच्या काउन्सिलिंग सेंटरवर की ताई याला काहीतरी मदत करा, खूप त्रास होतोय. कुठे ट्रीटमेंट नाही सुरू केली. कुठली औषधं? नाही औषधं. मग आधी ह्युमॅनिटी महत्त्वाची. आधी आम्हाला कळलं की तिने काही खाल्लं नाही आहे बहुतेक, आपण आधी खाणं ऑर्डर करू. आमच्याकडचे थोडे पैसे पण दिले परत जाण्यासाठी. आमच्याकडून डॉक्टरकडे पाठवलं की याला तपासा, गोळ्या घेऊन द्या, मग आम्ही औषधं दिली. अशी एवढी माणसं येत असतात आणि त्यातूनच आम्ही शिकत जात असतो असं मला वाटतं. तर लोक असं आमचं खूप काय काय चालू असतं. मी जर अशी बडबडत राहिलं तर ते नेव्हर एंडिंग आहे. तर त्याच्यामुळे तुम्ही सुद्धा प्रश्न विचारा आणि मी सुद्धा बोलत राहीन. पण अशा आमच्या खूप ॲक्टिव्हिटीज चालू असतात आणि त्याचं जे वेळ आहे तर परत मी माझं वर्तुळ माझ्या आईबाबांकडेच नेईन की त्यांनी जे वेळ लावलं आहे ना त्या वेळाचं जे त्यांनी रोपटं लावलं आहे त्यालाच मी सगळं क्रेडिट देईन असं मला वाटतं. कसं असतं की आपण आता कुठलाही विधान करू शकत नाही की आता हा मानसिक आजार नाही. मी माझ्या बाबतीत माझ्यासारखे अनेक जण असतात की जे बुद्धीने किंवा मनाने नॉर्मल आहेत आणि त्यांना फिट्स येतात. अशांसाठी तो मानसिक आजार नाही. पण काही मानसिक आजार असणाऱ्यांना एपिलेप्सीच्या फिट्स येतात. त्यामुळे तिथे दोन्ही असू शकतं. किंवा मी मगाशी म्हणलं तसं की एपिलेप्सी असल्यामुळे इन्फिरियॉरिटी कॉम्प्लेक्स निर्माण झाला, त्याच्यामुळे डिप्रेशन आलं, त्याच्यामुळे सायकॅट्रिस्टची पण ट्रीटमेंट घ्यावी लागते. असे त्याच्यात खूप गुंतागुंत आहे असं मला वाटतं. किंवा काही इव्हन मतिमंद मुलं असतात आणि त्या मतिमंद मुलांना त्यांचा ब्रेन ऑलरेडी डॅमेज असतो, त्यामुळे त्यांना फिट्स येत असतात. त्यामुळे त्यांना हे सगळ्याच प्रकारचे प्रॉब्लेम्स असतात. तर आपण एक विधान असं नाही करू शकत. याला खूप बाजू आहेत. पण मी म्हणलं तसं की 80% लोक ही म्हणजे माझ्यासारखं उदाहरण आहे त्याच्यासारखी असतात की आपल्यासारखी नॉर्मल असतात ती आणि त्यांना फक्त एपिलेप्सीचा त्रास असतो जो की औषधोपचाराने कंट्रोलमध्ये येऊ शकतो. असे सुद्धा खूप जण असतात. माझं नाव विक्रम राजवाडे. काही जण ओळखतात, निलिमा ओळखतात. मला एपिलेप्सी होती. काही पटकन 2-3 मी करेक्शन करतो. पण मला जेव्हा एपिलेप्सी चालू झाली म्हणजे इट वॉज कॉल्ड ज्युवेनाइन मायक्लॉनिक एपिलेप्सी, JME ऑफ जायंट्स. तुम्ही सर्च मारू शकता गुगलवर. तर पण तेव्हा एपिलेप्सी किंवा फिट हा शब्द फारसा म्हणजे घरीही खूप माहीत नव्हता. एपिलेप्सी तर हा शब्दात माहीत नव्हता. एक तर मराठी मीडियममधला होतो त्यामुळे मला तर काही फारसं माहीत नव्हतं. पण अनफॉर्च्युनेटली थोडंसं असं आणि ते मायक्लॉनिक जर्क्स म्हणजे गेट जर्क्स जसं यात म्हणालात की तुमच्या हाताची अनिर्बंध हालचाल होते आणि मग काहींचं ते त्याच्यात पर्यवसन होतं की ग्रँडमल फिट म्हणतात त्याला. सॉरी मेडिकल टर्म वापरतोय. म्हणजे तुम्ही पूर्ण बेशुद्ध होता. आणि ॲज शी हॅज राईटली सेड की प्लीज काही करायला जायचं नसतं, फक्त कुशीवर झोपवायचं असतं आणि दातखीळ बसलेली अजिबात उघडायची वगैरे नसते. म्हणजे लोक नशिबाने माझं काही कोणी असं काही केलं नाही मला असे विचित्र प्रकार. पण मी अशा बऱ्याच बघितल्या की इट इज तुमचं औषधानेच त्या कंट्रोल होतात आणि औषध घेणं फार महत्त्वाचं आहे. आणि वेन यू गेट अ राईट मेडिसिन इट इज अ हेवन फॉर यू. यू गेट मीन्स ॲब्सोल्युटली यू कॅन डू एनिथिंग. म्हणजे माझ्या बाबतीत थोडंसं 2-3 गोष्टी झाल्या. एक म्हणजे मला पहिलं जे औषध त्यांनी दिलं होतं ते सुटेबल होतं, चांगलं होतं, छान होतं. 0% एपिलेप्सी होती. पण त्याच्यातमध्ये 5% रोग्यांना पॅनक्रियाटायटिस होतं. तर मी जपानला गेलं असताना मला पॅनक्रियाटायटिस झाला आणि आय हॅड टू स्टॉप दॅट मेडिसिन अँड खूप त्याचे लोचे झाले. पण आता मला एक दुसरं औषध एक मिळालं आणि विच इज आय एम अंडर टोटली कंट्रोल. सो विच इज अ ब्रॉड स्पेक्ट्रम ॲक्च्युली दिस थिंग. सो पण माझा एक प्रश्न मला विचारायचा होता की म्हणजे सर्जिकल यांनी किती % साधारणतः बऱ्या होतात? कारण मला असं वाटतं की जनरली सर्जिकल मी मुद्दाम त्याला बोलायला सांगितलं. याचं कारण असं की अशी बोलायची तुम्हाला कुठेही स्पेस मिळत नाही आणि सगळे अंडरस्टँडिंग असतील असं नाही. त्यामुळे असं ओपनली एका वाक्यात जरी बोलणं महत्त्वाचं असतं की मला एपिलेप्सी तर सर्जिकल जे आहे तर मी स्वतः तर दीनानाथमध्ये काम करते. मी मगाशी म्हटलं तसं मी 2016 पासून तिथे एपिलेप्सी डिपार्टमेंटमध्ये काम करते.
तिथे रेग्युलर एपिलेप्सी सर्जरीज होत असतात. पण 80% लोकांच्या एपिलेप्सी या औषधांनी कंट्रोल होतात. तर त्यामुळे त्यांना त्याची काहीही सर्जरी किंवा कसलीही गरज नसते. ज्यांची औषधांनी कंट्रोलमध्ये येते त्यांचं चांगलंच आहे. पण अनेकांचं मी कुठलाही मेडिकल शब्द कधीही वापरत नाही, म्हणून मी साध्या भाषेतच बोलते. पण अनेकांच्या अशा एपिलेप्सी असतात की ज्यांनी खूप औषधं डॉक्टर त्यांना ट्राय केलेली असतात, डॉक्टरांनी किंवा सगळे प्रकार ट्राय केले असतात, पण तरीही त्यांच्या एपिलेप्सीच्या फिट्स थांबत नसतात. तशाही ज्यांच्या सुरू राहतात आणि त्यांना काहीही त्यामुळे त्यांचं लाईफ मिझरेबल होतं, इतकं जास्त होतात. तेव्हा त्याच्यापुढे सर्जरी हा ऑप्शन असतो. तर सर्जरी हा ऑप्शन असतो तेव्हा काय करावं लागतं की जसं मी सांगितलं की माझ्या खूप टेस्ट केल्या, तशाच खूप टेस्ट कराव्या लागतात आधी. आणि मग त्या टेस्ट केल्यावर तुमचा एपिलेप्सीचा उगमबिंदू नेमका कुठे आहे डोक्यामध्ये, मेंदूमध्ये, ते कळतं. म्हणजे आपल्या जसं एक ढोबळ मनाने सांगायचं तर आपल्या मेंदूमध्ये विद्युत प्रवाह सुरू असतो आणि त्याच्यामध्ये एक अडथळा येतो आणि तो अडथळा आल्याने तो एक क्षण मेंदू आपल्याला सूचना नाही देऊ शकत, म्हणून त्या एका क्षणापुरता माणसाचा स्वतःवरचा तोल जातो आणि असं जेव्हा रिकरंट व्हायला लागतं तेव्हा डॉक्टर त्याला एपिलेप्सी असं डायग्नोसिस करतात. तर तो अडथळा एक्झॅक्ट मेंदूमध्ये कुठे आहे हे शोधून काढणाऱ्या त्या टेस्ट असतात. ते शोधून काढल्यावर मग आमची डॉक्टरांची, सायकोलॉजिस्ट, न्यूरोसायकोलॉजिस्ट सगळ्यांची मिळून आठवड्यातनं एक मीटिंग असते. तेव्हा या आठवड्यात ज्यांच्या टेस्ट झाल्या त्याच्याविषयी डिस्कशन्स असतात की त्याच्यापैकी अमुक व्यक्तीची सर्जरी होऊ शकते, कारण तो पॉईंट काढल्यावर त्या व्यक्तीला काही हानिकारक तर नाही ना हे बघावं लागतं. कारण असं काही वेळा असतं की हे तो पॉईंट काढल्यावर त्याच्या स्पीचवर परिणाम होईल का, दृष्टीवर परिणाम होईल का, इतर कशावर होईल का. तर कशावरही परिणाम होणार असेल तर अजिबातच सर्जरी सांगत नाही, औषधं चालू ठेवतात. पण असे जास्तीत जास्त केसेस असे असतात की ज्याचा ते अगदी उपयोगी असतात की तो पॉईंट काढल्याने काही त्यांना इजा नसते, त्यांची सर्जरी होऊ शकते आणि ते बरे होतात. म्हणजे जसं माझं उदाहरण आहे तसं. तर काहीकांचं इव्हन असं पण असतं की म्हणजे जी विशेषतः मतिमंद मुलं असतात की त्यांना खूपच जास्त फिट्स असतात, अगदी रोज 10 येत असतात किंवा काहीकांना रोज 50 इतक्या फिट्स असतात. म्हणजे त्या आईवडिलांचं लाईफ पूर्णपणे त्या मुलांमध्येच असतं की त्याचं हे सांभाळणं. मग डॉक्टर त्यांना सांगतात की त्याची सर्जरी केल्याने त्याला आता रोज इतक्या येतात, त्याच्याऐवजी कदाचित आली तर वर्षातनं एखादी येऊ शकेल, पण ते सुद्धा कदाचित. पण आम्ही तुम्हाला आधीच सांगून ठेवतो की वर्षातनं एखादी येऊ शकते. ते आई वडील म्हणतात की आम्हाला चालेल, की आमचं लाईफ खूपच बदलेल, की त्यांना जर रोज नाही फिट येणारे आणि वर्षातनं एखादी असेल तर त्याचं खूपच प्रगती आहे, आम्हाला चालेल तशी सर्जरी, असं ते म्हणतात. कारण मग त्या मुलाची इतर पण प्रगती होते. दुसरं असं होतं की तुमच्या मेंदूच्या ज्या भागात तो पॉईंट असतो तिथला भाग, त्या भागातला तो जो पॉईंट असतो त्याच्यामुळे तुमच्या मेंदूच्या त्या भागातलं काही हे काम नसतो करत. तो काढून टाकल्यावर तो भाग जास्त काम करायला लागतो. आता मी माझं गमतीशीर उदाहरण देईन की मी आता खूप लिहिते की माझं स्वतःचं पुस्तक पण आहे, मी माझे दर दिवाळी अंकात लेख येतात वगैरे वगैरे. पण हे मी माझ्या एपिलेप्सी सर्जरीच्या आधी मी एक वाक्यसुद्धा लिहिलं नव्हतं आणि माझी सर्जरी झाल्यावर मला अचानक माझा भाषेवरचा प्रभाव खूप वाढला आणि भाषेची आवड माझी खूप वाढली ही सर्जरी झाल्यावर. आणि तेव्हा डॉक्टर तेच म्हणाले की तुझा जो पॉईंट होता तो त्या बाजूला होता की जो भाषेवरचं हे. म्हणजे मी कधी कधी गंमत म्हणून विचार करते की ते ठीक आहे बाबा लिहितो, ते जेनेटिक काहीतरी असू शकतं, पण ते माझं त्या एपिलेप्सीच्या ह्याच्यामुळे तर इतके वर्ष तर बाहेर नव्हतं आलं किंवा मी कुठे बोलायचे पण नाही. तर पण मग मी अचानक लिहायला लागले आणि खूपच लिहायला लागले ती सर्जरीनंतर. किंवा सर्जरीच्या आधी मी एक आर्टिस्ट म्हणून काम करायचे. आर्टिस्ट म्हणजे चित्रकार, मी बुक कव्हर्स करायचे किंवा असं खूप आर्टिस्ट म्हणून काम करायचे. पण सर्जरीनंतर माझं शास्त्रीय संगीताचा कल जास्त वाढला चित्रांपेक्षा. पण ह्या मायनर गोष्टी असतात, पण तुम्ही स्वतःला ऑब्झर्व करता आणि तुम्हाला जाणवतात. दुसरी एक गोष्ट जाणवली ती म्हणजे मनातली पॉझिटिव्हिटी. त्याचं कारण असं आहे की जेव्हा तुम्हाला लक्षात येतं की आपल्याला एवढा त्रास होता आणि आता काही त्रास नाही, ही केवढी आनंदाची गोष्ट आहे नाही का, की आता मला त्रास नाही होणार आहे, आता मी माझ्यात पंची, आता मी काही करू शकते, असा जो येतो तो तुमच्या मनात आनंद भरून येतो. आणि मग माझ्याकडे येणाऱ्या एपिलेप्सी मित्रांना मी तेच सांगते की तो आनंद आपण वापरणं गरजेचं आहे. काहीकांचं असं होतं की त्यांची सर्जरी झाली असते तरीसुद्धा नकारात्मक भावना असते किंवा काय हे असंच आहे, ते तसंच आहे. तर मी म्हटलं तक्रारी करण्यासारख्या गोष्टी अनेक असतात. आपण बाहेर पाहिलं तर ट्रॅफिकची तक्रार करण्याची गोष्ट, काही तक्रारीला काही चालू शकतो.
पण तुम्ही जर तुमची वृत्ती तशी ठेवली की छान राहिला की अरे मला आता फिट नाही आहेत, आता किती छान आयुष्य आहे, काय छान आहे ते बघा, काय वाईट आहे त्याच्याकडे कशाला बघताय, या साध्या साध्या गोष्टी जर आपण समजत गेल्या तर आपण किती छान आयुष्य जगतो असं समजत जातं. दोन प्रश्न आहेत. एक तर सर्जरी झाल्यानंतर इफ इट इज सक्सेसफुल म्हणजे औषधं अजिबात घ्यायला लागत नाहीत का? आणि दुसरा प्रश्न असा आहे की ज्यांना लाईफ लॉंग घ्यायला लागतात त्यांना साईड इफेक्ट्स काही असतात? तुम्हाला ऐकू आलं असेल की यांनी विचारलं की सर्जरीनंतरचे प्रश्न. तर सर्जरी झाल्यानंतर लगेच औषधं कधीही थांबवत नाहीत, कारण त्या व्यक्तीच्या शरीराला वर्षानुवर्ष त्या औषधाची जेव्हा सवय असते तेव्हा ती कधीही लगेच थांबवत नाही. सर्जरीनंतर 1-2-3 वर्ष तरी घ्यावीच लागतात आणि दरवर्षी तुमच्या टेस्ट पण करतात, EEG MRI तरी करतात पहिली काही वर्ष तरी. आणि ते केल्यानंतर डॉक्टर ठरवतात की ही औषधं कमी करायची आहेत का, तेवढीच ठेवायची आहेत का, चालू ठेवायची आहेत काय ते. मी माझ्या बाबतीत सांगते की माझ्या सर्जरीला जेव्हा 10 वर्ष झाली तर तोपर्यंत माझा अगदी मिनिमल डोसच होता, तो इतका मिनिमल की त्याला काही येत नाही. तर मला तेव्हा डॉक्टरने विचारलं की सगळ्या थांबवायची आहेत का औषधं, आपण याच्यानंतर पूर्ण टेपर ऑफ करून थांबवू शकू. तर मी म्हटलं नको, जो मिनिमल डोस आहे तो मला चालू ठेवा. आजकाल अनेक जण हा निर्णय घेतात, तोच मी घेतला. तर मी अजूनही तो मिनिमल डोस घेते, कारण मी सोलो ट्रॅव्हल करते, मी हिमालयात जाते, मी स्वतःचं वाहन चालवते, मी खूप फिरते, मला खूप एपिलेप्सीचं काम माझं अजून खूप वाढवायचं आहे. हे सगळं करायला मला कुठल्याही टेन्शनसहित जगायचं नाही आहे, त्याच्यामुळे तो मिनिमल डोस घ्यायला मी तयार आहे. ह्या बाबतीत मतांतरं असतात की काही लोक म्हणतात नाही मला कुठलं औषध नकोच आहे. म्हटलं बरं नको तर नको, ते थांबवायला सांगतात, ते थांबवतात. त्यांचंही काही वाईट होतं असं नाही, पण तो ज्याचा त्याचा निर्णय. आणखी काय साईड इफेक्ट्सचा विचार? आता औषधांचं हे इतकं बदललं आहे की एकच गोळी समजा XYZ माझ्या लहानपणी मी जी 40 वर्षापूर्वी घेत असेल तीच गोळी आणि आत्ता ती गोळी ती तशी आहे तशी नाही आहे, कारण त्या रिसर्चेसमध्ये पण आता खूप प्रगती होत जाते, त्याचे साईड इफेक्ट खूप कमी होतात. आता मी गोळी घेते मला काही साईड इफेक्ट नाही आहेत. किंवा आणखीन एक त्याच्यातली गोष्ट सांगते की साईड इफेक्ट हा खूप लोकांच्या मनात रुजलेला आणि खूप मुरलेला हे असतो. साईड इफेक्ट हे तुम्हाला होतातच असं अजिबात म्हणजे अजिबात नाही. पण काय होतं की लोक नेहमी तेच विचारत असतात की याचा साईड इफेक्ट काय. तर आता क्रोसिन गोळी असो, कॉम्बिफ्लाम असो किंवा जेल्युसिल असो किंवा काही असो की जे आपण लोक लूजली घेतात की ठीक आहे असं होतंय ना चला क्रोसिन घेऊन टाकतो. पण तुम्ही असं जाऊन नेटवर पाहिलंय का की क्रोसिनचे साईड इफेक्ट ते एपिलेप्सीच्या गोळ्यांपेक्षा जास्त दाखवले, पण तरी घेतात ना. तसं आहे की त्याचे इफेक्ट्स बघा चांगले. हां अगदी साईड इफेक्ट्स अगदी. तर साईड इफेक्ट हे 1% असू शकतात, पण 99% तुम्ही बरं होण्यासाठी त्या गोळ्या तुम्हाला मदत करतात. दुसरं, साईड इफेक्ट जरी त्यात लिहिले असले तरी ते प्रत्येक व्यक्तीला होतातच असं मुळीच नाही. ते तसं सांगणं हे त्या मेडिसिन कंपनीचं कर्तव्य असतं, म्हणून ते त्यात लिहितात की हे साईड इफेक्ट आहेत. तर आता मी उदाहरण देते की मला लहानपणी जी गोळी सुरू होती, जी अनेक 20 वर्ष सुरू होती, मी मुद्दाम कधी गोळ्यांची नावं घेत नाही असंच सांगते. तर त्याच्या साईड इफेक्टमध्ये असं लिहिलं होतं की तुमचे दात पेशंटचे दात अगदी पिवळे पडतील आणि हिरड्या खूप खराब होतील. पण मी 30 वर्ष घेऊन मला कधी काही झालं नाही, माझे दात अगदी ठणठणीत राहिले आणि काही प्रॉब्लेम नाही झाला. मी उदाहरण देते. किंवा काही लोक म्हणतात की मग अमुक गोळीनी नक्कीच खूप झोप येईल मग घ्यायलाच नको. तर असं नसतं. एखाद्या गोळीनी मला लहानपणी झोप यायची, त्या काळी एकच गोळी होती कार्डिनल म्हणून, त्याने सगळ्यांना झोप यायची, पण तरीसुद्धा मी माझं लाईफ त्याच्याबरोबर ॲडजस्ट केलं होतं. म्हणजे मला माहिती होतं ना झोप येते, मग मी सकाळची गोळी घेऊन, आमची सकाळची शाळा होती, मी गोळी घेऊन शाळेत जायचे. पण आमची काहीतरी 10ला रिसेस जेव्हा असायची, मधली सुट्टी असायची ना, तेव्हा मी डबा खायचे आणि बेंचवर 10 मिनटं डोकं ठेवून झोपायचे. मग 10 मिनिटाची झोप तुम्हाला पुरेशी असते, मग तुम्ही उठता आणि परत शाळा सुरू होते. तसं तुमचं तुम्हाला ॲडजस्ट करावं लागतं. त्यामुळे साईड इफेक्ट हा मुद्दा मी म्हणते की तेवढा धरून ठेवण्यासाठी, म्हणजे आता तेवढा सिरियस नाही. बायकांच्या बाबतीत विशेषतः पाळी सुरू असताना कधी कधी होऊ शकतं, कारण तुम्ही ऑलरेडी डाऊन असता, हार्मोनल चेंजेस असतात. पण कधी कधी तुम्ही सकाळपासून तुम्हाला थकल्यासारखं वाटत असू शकतं. असं प्रत्येकालाच होईल असं नाही, काही जण अगदी फ्रेश असताना सुद्धा त्रास होतो. पण तुम्हाला स्वतःला कधी कधी आतून वाटतं की आज खूप दमली आहे मी. काही लोक असं म्हणतात सुद्धा आज मी नाही शाळेत जात, मी सकाळपासून खूप दमलो आहे. पण अनेकांचं असं आहे काहीच दिसत सुद्धा नाही. हे मला एक भीती अशी वाटते की
सगळ्याच पॅथीतली असतातच, नाही असं मी मुळीच म्हणत नाही. पण म्हणजे ह्या प्रश्नांची उत्तरं आम्ही पेशंटला रेकमेंड करत नाही की तुम्ही असंच करा आणि तुम्ही हे करा. तर ते ज्याचे त्याचे निर्णय असतात की कोणी आयुर्वेदिकच घ्यायची ठरवलं तर ते घेतात. पण आम्ही हे सुद्धा सांगतो, माझे सर मागे उभे पण आम्ही हे सांगतो की एकतर तुम्ही एक ट्रीटमेंट सुरू केली तर ती सारखी बदलणं असं करू नका. दुसरं आपल्याकडे एक गोष्ट असते की आजकालची ती फॅशन आहे की सेकंड ओपिनियन घ्यायला दुसरीकडे जायचं आणि तिसरीकडे जायचं. ही आजकाल खूप फॅशन आहे की मग शेजारी राहणारा कोणीतरी सांगतं की अरे मी त्याच डॉक्टरकडे घेतोय, तू नाही का गेला त्याच्याकडे. मग आम्ही म्हणतो हो तुम्ही ह्या डॉक्टरकडे जाऊन तुमच्या जर फीट बंद झाल्या तर तुम्ही कशाला जाता दुसऱ्या डॉक्टरकडे. मग ते म्हणतात नाही पण ते शेजाऱ्यांनी सांगितलंय म्हणून आम्ही गेलो. मग तिसरा, मग ते सांगतात अजून तिसरा. असे खूप डॉक्टर बदलत राहणारे पण खूप जण असतात. त्यांना आम्ही म्हणतो की नाही, तुम्ही ट्रीटमेंट कंटिन्यू करणं महत्त्वाचं आहे, विश्वास महत्त्वाचा आहे डॉक्टरवरचा. तुम्ही मगाशी म्हणलं तसं की तुम्ही स्टार पेशंट बना, तुम्ही जे बनाल ते, आणि तो विश्वास हा खूप महत्त्वाचा असतो. पण डॉक्टर पण तुमच्यावर विश्वास ठेवतात तसं तुम्ही पण ठेवा. आता डॉक्टर परळीकर मागे आलेत तर मी त्यांच्याबद्दल 2 वाक्य जरूर बोलीन की आजकाल आता माझ्या आईच्या पिढीतले आणि डॉक्टर परळीकरांच्या पिढीतले सायकॅट्रिस्ट हे पेशंटशी बोलतात. ते डॉक्टरांनी पेशंटशी बोलणं फार महत्त्वाचं असतं की प्रत्येक वेळी तुम्ही औषधच देणं महत्त्वाचं असतं असं नाही, तर तुम्ही बोलणं सुद्धा महत्त्वाचं. की कधी कधी तुम्ही डॉक्टरच्या केबिनमध्ये जाता आणि ते तुम्हाला स्माईल देतात, त्या स्माईलनी सुद्धा तुम्ही निम्मे बरे होता, हो की नाही. आपल्या डॉक्टरवर विश्वास असतो, तिकडे गेल्यावर सुद्धा आपण खूप बरे होतो की आपण घरी जितके असतो ते स्माईल खूप महत्त्वाचं असतं. आणि मग ते आपण समोर बसल्या काय कशी आहेस असं जर त्यांनी एकदम छान स्माईलनी विचार आपण अजूनच बरे होतो. मग पुढचं जे काय 25% उरलेलं असतं किरकोळ, तर ते त्या पिढीतले जे डॉक्टर आहेत तर ते सगळे खूप बोलतात. आणि ते डॉक्टर परळीकरांचं मी नेहमी ऑब्झर्व केलं की ते खूप छान गप्पा मारायचे आणि ते मी नेहमी ऑब्झर्व करायचे. माझी आई पण तिच्याकडे येणाऱ्या पेशंटशी खूप बोलायची आणि कधी कधी तर ती म्हणायची की प्रत्येकच पेशंटला तुम्हाला औषध प्रिस्क्राईब करावं लागतंच असं नाही. काही जण नुसतं बोलूनच बरे होतात, काउन्सिलिंगने पण बरे होतात. पण आजच्या युगात अनफॉर्च्युनेटली मी आत्ताच्या नव्या पिढीतल्या याच्यात मी तसं कमी बघते डॉक्टर, ते मेडिसिन प्रिस्क्राईब. एक तर मला जेव्हा एपिलेप्सीचा त्रास होता तेव्हा मी ड्राईव्ह केलंच नाही, कारण तुम्ही करूच नाही. ती रिस्क आहे ना एक प्रकारची की तुम्ही समजा गाडी चालवताय आणि येता समजा फीट आली तर तो मोठा ॲक्सिडेंटच होईल ना, आणि तुमच्या एकट्याचं तर नुकसान होईलच पण रोडवर पण सगळ्यांचं हे होईल. माझ्या नवऱ्याने माझं ठेवलेलं दुसरं नाव म्हणजे ओला कॅब. बसता पटकन जाऊन बेडवर आडवे होता किंवा पटकन जाऊन घरातल्यांना. आता मी फीट येणं हा शब्द आमच्या घरी कधी वापरलाच नाही. मी आई त्रास होतोय, त्रास असं म्हणायचे, म्हणजे आई जरा त्रास होतोय असं म्हणून मी पटकन बसायचे. किंवा शाळेत पण म्हणायचे माझ्या मैत्रिणी जरा त्रास होतोय मी बसते. तसे ते क्षण महत्त्वाचे असं मला वाटतं. एपिलेप्सीची नावाचं पुस्तक आहे, मी आज परळीकर फॅमिलीसाठी भेट म्हणून आणलंय, म्हणून मी आणलं इथे. तर तुम्हाला जमलं तर जरूर वाचा किंवा तुमच्या ओळखीच्या कुणाला एपिलेप्सी असेल तर त्यांनाही जरूर वाचायला सांगा, कारण स्वतःच्या ह्याच्याविषयी चांगल्या गोष्टी वाचायला लोकांना बरंच वाटतं. ॲक्च्युली मला एपिलेप्सी आहे सिन्स 2 इयर्स. ॲक्च्युली मी संगीत गायिका आहे, अनेक संगीत नाटकातनं मी कामं केली आहेत. आणि मला ॲक्च्युली जे संगीत नाटकाचे जे ऑर्गन वादक आहेत राजीव परांजपे, त्यांनीच मला आज मेसेज पाठवला, अगं यांचं आज कार्यक्रम आहे तर तुला जायचं असेल तर तू जा. म्हटलं बरं राजू काका मी जाते. तर मी सांगते की हे अशा ज्यांना आहे त्यांनी अशा प्रकारचं हे नक्की मेंटेन करावं. आणि दुसरी गोष्ट म्हणजे हे मेंटेन करायचं काम माझे सासरे बुवा करतात. सासरे बुवा आणि